आवाज करा ओ येई धावोन या विलंब का वाया लावियला कृपाळे विठाबाई विश्वंभरे भवच्छेदके कोठे गुंतली समाये विश्वव्यापके नकरी 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 आता आळसा भेरू व्हावया प्रगट कैचे दुरी अंतरू विठाबाई विश्वंभरे भवच्छेदके कोठे गुंतली समाये विश्वव्यापके नेघे 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 माझी वाचा विसावा तुका म्हणे हवा 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 साधावा विठाबाई विश्वंभरे भवच्छेदके कोठे गुंतली समाये विश्वव्यापके विठला 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 पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांसिया दुसरे चरणा संतांसिया प्रथम नमन दुसरे चरण संतांसिया दुसरे चरण संतांसिया जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे तेचे नमस्कारोनी आता येई धावोन या विलंब का वाया लावियला कृपाळे विठाबाई विश्वंभरे भवच्छेदके कोठे गुंतली समाये विश्वव्यापके ऐकाय हे बरं संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा अत्यंत महत्वपूर्ण असा हा 4 चरणाचा अभंग आहे विठ्ठल विठ्ठल ऐका ऐका धावा करतात या अभंगामध्ये जगद्गुरु श्री तुकाराम महाराज या धाव्याच्या द्वारा विनवणी करतात करुणा भागतात किव काकुलतीला येऊन जगद्गुरु तुकोबाराय धावा करतात धावा करतात म्हटल्यानंतर प्रश्न असा निर्माण होतो कुणाचा धावा करतात ज्यांचा धावा करायचा ते नेमकं तत्व काय आहे कुणाचा धावा करतात तर महाराज जगदंबेचा धावा करतात आदिशक्तीचा धावा करतात आणि कशा करता धावा करतात तर तुझा मला साक्षात्कार व्हावा तुझं मला दर्शन व्हावं तुझी मला प्राप्ती व्हावी सगुण रूपामध्ये आई तुझी मला प्राप्ती व्हावी तुझ्या दर्शनाने माझं जीवन कृतार्थ व्हावं म्हणून तुकोबाराय भगवतीचा धावा करतात विठ्ठल विठ्ठल पण आता ऐका तुकाराम महाराज जगदंबेचा धावा करतात असं म्हटल्यानंतर काही जाणकार ऐकणाऱ्यांच्या ठिकाणी प्रश्न निर्माण होणार आहे अतिमहत्वाचे प्रश्न निर्माण होणार आहे काय ऐका ज्या देवीचा तुकोबाराय धावा करतात त्या देवीचं नेमकं स्वरूप काय हा पहिला महत्वाचा प्रश्न आहे जिचा धावा करतात तिचं नेमकं तत्व म्हणजे तत्वाच्या दृष्टीनं तिचं नेमकं स्वरूप काय दुसरी गोष्ट अशी का तुकाराम महाराज देवीचा धावा करतात
तर असं तुकाराम महाराजांच्या ठिकाणी निर्माण झालेला प्रसंग काय, कोणत्या प्रसंगात महाराज देवीचा धावा करतात, मग देवीचं स्वरूप काय, हा पहिला प्रश्न आहे. दुसरा प्रश्न आहे का असा प्रसंग नेमका काय आहे का त्या प्रसंगी तुकोबारायांना देवीचा धावा करावा लागावा, असा प्रसंग जीवनात काय आहे. आणि तिसरा महत्वाचा प्रश्न असा आहे का वास्तव जर आपण विचार केला तर भक्ती करत असताना पांडुरंग परमात्म्याशी अनन्य एकनिष्ठ असणारे तुकाराम महाराज जेव्हा देवीचा धावा करतात तेव्हा त्यांच्या एकनिष्ठतेला बाधा येत नाही का, त्यांची अनन्यता भंग पावत नाही का, त्यांच्या भक्तीमध्ये त्यांच्या उपासनेमध्ये व्यभिचार भाव निर्माण होत नाही का. विठ्ठल 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 विठ्ठल. तीन प्रश्न मी तुमच्या समोर उपस्थित केले. देवीचं स्वरूप काय, धावा करताना महाराजांच्या जीवनातला प्रसंग काय, आणि तिसरी गोष्ट आहे का देवीचा धावा करताना एकनिष्ठ पांडुरंगाचे उपासक असणारे महाराज जेव्हा देवीचा धावा करतात तेव्हा त्यांच्या एकनिष्ठतेचं काय, त्यांच्या अनन्यतेचं काय, तिला बाधा येत नाही का. वास्तव विचार सांगतो. महाराष्ट्रातले ऐका, महाराष्ट्र राज्यातले वारकरी संप्रदायातले, महाराष्ट्र प्रांतातले वारकरी संप्रदायातले प्राचीन अर्वाचीन जेवढे साधू संत, या कोण्याही संताचं चरित्र जर तुम्ही वाचलं, आता तुम्ही चरित्रकर्त्याच्या कुशीत आहात है की नाही. संत श्रेष्ठ महिपती महाराजांच्या चरण सान्निध्यात तुम्ही आहात का ज्यांनी सगळ्या भक्तांचे चरित्र लिहिले. मग तुम्ही महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदायातल्या कोण्याही संताचं चरित्र जर वाचायला घेतलं, अभ्यास केला, तर त्या संताच्या चरित्रात प्रमुखत्वानं तुम्हाला एकच गोष्ट सापडेल का ते पांडुरंग परमात्म्याचे अनन्य उपासक, पांडुरंग परमात्म्याचे एकनिष्ठ उपासक. बस सगळ्या संतांच्या भक्तीतला अत्यंत महत्वाचा बाणा म्हणजे एकनिष्ठता. विठ्ठल 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 विठ्ठल. एकनिष्ठता त्याला म्हणतात, ऐका, एकनिष्ठता त्याला म्हणतात का उपासना करण्याकरता, भक्ती करण्याकरता जे दैवत आपण निवडलं का जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्याच दैवताशी. बसू द्या महाराज, बसू द्या, बसू द्या, बसू द्या. काय आता झालंय, काय काम करू, काय काळजी करू नका. विठ्ठल 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 विठ्ठल. तुम्ही या महाराज इकडे या. त्यांना बसवायचे ना, आता तुमचं कीर्तन ऐकायचं राहून जाईल. ते ऐकायची कीर्तन तुम्ही राहायची बसवीत त्यांना. विठ्ठल 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 विठ्ठल. ऐका बरं का, एकनिष्ठता म्हणजे काय. उपासना करण्याकरता, भक्ती करण्याकरता जी देवता आपण आपल्या आवडीनं निवडली का आता मरेपर्यंत त्याच देवतेशी एकरूप राहणं, याचं नाव आहे एकनिष्ठता, याचं नाव आहे अनन्यता. म्हणजे आता काही होऊ द्या, कसाही प्रसंग जीवनात आला तरी आपण निवडलेला देव तो सोडून दुसऱ्या कोणाचं नाव घ्यायचंच नाही, याला म्हणतात एकविधता. विठ्ठल 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 विठ्ठल. एकाची धरिलाची ती, एकची धरिलाची ती, एकची धरिलाची ती, एकची धरिलाची ती. आम्ही रखुमाईचा पती, आम्ही रखुमाईचा
रखुमाईचा पती आम्ही रखुमाईचा पती आम्ही रखुमाईचा पती ऐका तुकाराम महाराज म्हणतात आम्ही चित्तामध्ये एकच देव धरला कोणता रखुमाईचा पती नाम पांडुरंग परमात्मा एकच धरिला चित्ती आम्ही रखुमाईचा पती ऐका त्याचा परिणाम फार गोड आहे त्याचा परिणाम बसा बसा ऐका बसा 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 शांत बसा त्याचा परिणाम फार गोड आहे परिणाम काय एकनिष्ठतेने केलेली भक्ती फलद्रूप होते सफल होते इच्छिताचा लाभ प्राप्त करून देते हा देव बदलीत राहिलं ना नुसतं देव बदलीत राहिलं ना त्याने हातात काहीच येत नाही आपण देव देव करतो आणि ते सारे देव वाऱ्यावर निघून जातात हातात काहीच येत नाही हात म्हणजे पदरात काहीच पडत नाही देव काही लोकांना लई सवय महाराज काहींची अशी सवय बघा देवच बदल मंत्रच बदल पंथच बदल गुरुच बदल संप्रदायच बदल नुसता बदल नुसता बदल नुसता शेवटपर्यंत एका ठिकाणी ते राहतच नाही विठ्ठला विठ्ठला विठ्ठल 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 पण ऐका असे देव बदलीत गेलो पंथ बदलीत गेलो मंत्र बदलीत गेलो गुरु बदलीत गेलो काहीच नाही तुमचं आयुष्य व्यर्थ जाणार प्रयत्न वाया जाणार आणि शेवटी तुमच्या पदरामध्ये काहीच नाही पडणार कारण ऐका भक्तीमध्ये व्यभिचारी भाव फलद्रूप होत नाही भक्ती कशी लागते अव्यभिचारी भक्ती कशी लागते अव्यभिचारी अव्यभिचारी भक्ती म्हणजे एकाशी एकनिष्ठ कायम राहणं याला एक जाऊ द्या तुम्हाला सोपं बोलतो जास्त नको टेन्शन द्यायला एका पानहड्यानी आता बरं आहे ना एका पानहड्यानी एका जणाला पॉइंट दिला पॉइंट आणि अगदी जवळचा दिला तो ने बा इथं खुना करा दगड मांडा म्हटलं इथं दगड मांडा ते नारळ असं उभं राहिलं ना त्याच्या हातावर इथं दगड मांडा म्हटलं त्यांनी पायाने खून केली तिथं दगड मांडला आणि पानाड्याने सांगितलं फक्त 50 फूट पाणी किती आहे फक्त 50 फुटावर 50 फुटावर पाणी 10ची मोटर 24 तास चालणार लाईट गेली तरच बंद राहणार बरं म्हटलं नाही लाईट नसली तरी चालणार लाईट गेली तरच बंद राहणार 50 अवघ्या 50 फुटावर फक्त 50 फुटावर इतकं पाणी जिवंत पाणी आणि 10ची मोटर 24 तास चालू द्या इंचभर पाणी हलणार नाही पाणी कमी होणार नाही केवढा दुष्काळ पडू द्या फक्त 50 फूट घ्या म्हटलं गाडी बोलवा पॉइंट दाखवला पानाडे त्याचे फी घेऊन निघून गेला 2 दिवसांनी यांनी बोरची गाडी बोलवली पण ज्याला पॉइंट दिला तो जास्त शहाणा होता काही लई शहाणे राहत होतो काही लई शहाणे राहतात महाराज अहो काही लई शहाणे राहतात काही ते इतके शहाणे राहतात एक आणि अर्धा काय 150 आणा दीड त्याची काय गेर आपोआप सटकतात प्लस हॉप नाही केला तरी अतिशय अजूक लय शहाणे तसं ते होतं ज्याला पॉइंट दिला त्यांनी बोरची गाडी आणली आता जिथं पॉइंट दाखवलं तिथं लावायची 50 फूट घ्यायचं ना तर म्हटलं हे काय बायकोडलं हे काय तो म्हटलं अगं एकाच जागी 50 फूट घेतलं काय आणि 5 ठिकाणी 10 फूट घेतलं काय
आपल्याला फक्त आकडा 50चा पुरा करायचा आहे ना, आकडा 50चा पुरा करायचा आहे ना, 50 फूट पूर्ण करायचं आहे ना. मग एकाच जागी घेतलं काय आणि 5 ठिकाणी मग त्यांनी काय केलं, एकाच ठिकाणी 50 फूट नाही केलं, मग असे गोल रिंगण केलं. इथं 10 फूट, इथं 10 फूट, इथं 10 फूट, इथं 10 फूट, मध्ये 10 फूट, सगळे गोबर गॅस पॅन्ट, गोबर गॅसचे खड्डे. अहो पाणी लागायचं मरू द्या, माती सुद्धा वल्ली निघाली नाही, वल्ली माती सुद्धा निघाली नाही. त्याला राग आला, मोटरसायकलला किक मारली आणि पानड्या डायरेक्ट त्याच्या घरी गेला. त्या पानड्याला तो म्हटला, फसवणाराच्या यादीत माझं नाव कितव्या नंबरला आहे तेवढं सांग. फसवणाराच्या यादीत तुझं नाव म्हणजे? तो म्हटलं तुम्ही परवा मला पॉईंट दिला, 50 फूट सांगितलं खोदायला, जिवंत पाणी लागणार म्हटले, आणि चला पाहायला 50 फूट खोदलं, पाणी मरू द्या, माती सुद्धा वल्ली निघाली नाही. पानाड्या म्हटलं असं होतच नाही, आपला पॉईंट अख्ख्या राऊरी तालुक्यात अजून एकही पॉईंट आपला फेल गेला नाही, काहीतरी चुकवलंय तू. पानाडे म्हटलं तू चुकवलंय? तोडलं मी चुकवलंय? मी चुकलेलोच नाही म्हटला, पाणीच नाही लागलं, पैसे रिटर्न द्या म्हटलं, पैसे परत द्या माझे पैसे परत. पानाडे म्हटलं नाही नाही थांब, चाल मी येतो पाहायला. पानाडे त्याच्या बरोबर वावरात आला. त्या पानाड्याने ते 5 खड्डे पाहिले आणि मग पानाडे त्याला म्हटला, का रे काय तुला विहीर खोदायला लावली होती का विहिरी रे? शब्द लक्ष झालं ना तुमच्या, एक वचन आणि अनेक वचन. तुला विहीर खोदायला लावली होती का विहिरी रे? तो म्हटला मला बाकीचं माहित नाही, तुम्ही तर 50 फूट म्हटले ना, तुम्ही 50 फूट म्हटले ना, मग एकाच जागी 50 फूट खोदलं काय आणि 5 ठिकाणी 10-10 फूट खोद. पानाड्या म्हटला इंड्रियल पिन मरून जाय, अशाने पाणी लागत नसतं. मग एक मिनिट ऐका, एक मिनिट ऐका, तुम्हाला पाणीच लागावं, पाणीच लागावं असं जर वाटत असेल तर तुम्हाला 50 फूट एकाच ठिकाणी खोदावा लागेल तर पाणी लागेल. 5 ठिकाणी 10-10 फूट खोदून पाणी लागणार आहे का? तसं माझं कल्याण व्हावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर एका देवाशी एकनिष्ठ राहूनच तुम्हाला उपासना करावी लागेल. असं जर तुम्ही रोज वार बदलल्यावर देव बदलला, त्या खड्डेवानी होईल. विठ्ठला 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 विठ्ठला. म्हणून ऐका, भक्तीमध्ये उपासनेमध्ये महत्वाचं जर काही असेल तर एकनिष्ठता, अनन्यता अत्यंत महत्वाची आहे. विठ्ठला 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 जीवनामध्ये काही प्रसंग निर्माण होईल, पण जो देव मी धरला मी त्या देवाला सोडणार नाही. तुकाराम महाराज तर म्हटले, देवा तुला खरं सांगू काय, तुला सोडून म्हणजे पांडुरंगाला सोडून तुम्ही जर म्हटले ना याला देव म्हणा, त्याला देव म्हणा, त्याला देव म्हणा, महाराज म्हटले आम्हाला जमणार नाही, जमतच नाही. विठ्ठला विठ्ठला बहुलाज वाटे चित्ता, बहुलाज वाटे चिता, बहुलाज वाटे चिता, बहुलाज वाटे चिता. आणि का ते देव म्हणता, आणि का ते देव म्हणता, बहुलाज वाटे चिता, बहुलाज वाटे चिता. आणि का ते देव म्हणता, आणि का ते देव म्हणता, बहुलाज वाटे चिता, बहुलाज वाटे चिता. आमच्या मनाला लाज वाटते देवा, काही कसे करता? एक देव सोडून जर इतरांना देव म्हणा तुम्ही म्हटले तर बहुलाज वाटे चित्ता. आणि का ते देव म्हणता,
आम्हा विष्णू दासा एकविध भाव आम विष्णुदाचा एकविध भाव एकविध आम भाव विष्णुदाचा एकविध भाव देव आणि काशी न म्हणूया देव आणि काशी म्हणूया देव आणि काशी आम्हा विष्णुदासा एकविध भाव न म्हणूया देव आणि काशी एकविध आम्ही न धरू पालट 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 संडू हे वाट सापडली न संडू हे वाट सापडली म्हणवणी केला पाहिजे सांभाळ म्हणवणी केला पाहिजे सांभाळ न संडू हे वाट सापडली न संडू वाट सापडली म्हणवणी केला पाहिजे सांभाळ म्हणवणी केला पाहिजे सांभाळ एकविध महाराजांच्या गाथ्यात ऐका बरं का हो. एकविध नावाचं प्रकरणच आहे. त्या एकविध प्रकरणात सगळे एकनिष्ठतेबद्दल अनन्यतेबद्दलच अभंग आहे. एकविध नावाचं प्रकरण फार गोड आहे. विठ्ठला विठ्ठल 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 आणि मी तुम्हाला सांगितलं काय, सगळे संत महाराष्ट्रातले वारकरी संप्रदायातले सगळे संत, अन्य पण भक्त. आणि तुम्ही ऐका, त्या रामायणातला प्रसंग तुम्ही ऐकलेला असेल. राम रावणाच्या युद्धाच्या वेळी गंधमादन नावाचं वानर योगायोगाने कुंभकर्णाच्या तडाख्यात सापडलं. त्या कुंभकर्णाने त्या गंधमादनाला तळ हातावर घेतलं. ऐका बरं का, त्या कुंभकर्णाच्या तळ हातावर तो गंधमादन अंगठ्या एवढे दिसायचा. कुंभकर्णाचा हात केवढा असेल, बसल्या बसल्या मोजमाप काढीत राहा तुम्ही. गंधमादन त्याच्या हातावर अंगठ्या एवढा दिसायचा. त्याचा हात आता तुम्हाला पटल न पटल, पण त्या कुंभकर्णाचं वर्णनच असं, आणि राक्षसांचं वर्णनच असं केलंय ना, त्यांच्या शरीराचं स्वरूपाचं राक्षसांचं पुराणांनी जे वर्णन केलंय ना, आपल्या बुद्धीला पटूच शकत नाही. काय वर्णन, प्रचंड विशाल महाकाय अतिकाय अवाढव्य. आगड माझ्याकडे नका पाहू, पुराणात राक्षसांचं केलेलं वर्णन. आगड बंबो, रपकेच्या रपके, दांडगेच्या दांडगे, टप्पूच्या टप्पू. त्या कुंभकर्णाच्या किती गोष्टी हो. विठ्ठला विठ्ठल विठ्ठल असं वर्णन आहे बरं का. ऐका, म्हणतात तो कुंभकर्ण झोपेतून उठला का स्नान आंघोळ करायचा आणि शंकराच्या मंदिरात पूजेला जायचा. तर त्या मंदिरात पुजारी होता. त्या पुजाऱ्याकडे काम काय होतं, कुंभकर्णाला शंकराची पूजा झाल्यावर पिंडीवर वाहण्याकरता जो बेल लागतो, तर त्या पुजाऱ्याने काय करायचं, बेलाच्या झाडाच्या फांद्या तोडून आणायच्या आणि तीन तीन पानाचे बेल खुडून त्याचा ढिगारा करून ठेवायचा, त्याचा ढीग लावून ठेवायचा. बरं, आता तुम्ही विचार करा, ज्याच्या हातावर गंधमादन अंगठ्या एवढा दिसतो, त्याचा हात केवढा असेल आणि त्याची बचकली केवढी असेल. अरे तुम्हाला खरं सांगू का, त्याच्या पुढे जेसीबीचा पंजा सुद्धा फिका आहे हो. डोंगरा इतका बेल मावायचा त्याच्या हातात. त्यांनी त्या ढिगाऱ्यात हात घातला ना, हातात बेल किती यायचा, डोंगरा एवढा, डोंगरा एवढा.
आणि त्या पुजाऱ्याला 6 महिने झोपायचं आणि तो ते 6 महिने रात्रंदिवस पुजाऱ्याला टाइम पुरत नव्हता. रात्रंदिवस ते फांद्यात दिवसा फांद्यात उडवण्याच्या रात्रभर खुडीत बसायचं, दिवसात उडवायच्या रात्र दिवसात पुजाऱ्याला तोच धंदा 6 महिने. अहो जेवण नाही खावण नाही तरी त्याला टाइम. एकदा काय झालं, तो पुजारी ती बेलाची पानं खुडीतच होता तर हा कुंभकर्ण उठला, आंघोळ केली आणि डायरेक्ट मंदिरात घुसला. तर तो पुजारी मंदिरामध्ये गाभाऱ्यात बेलाची पानं खुडीत होता, त्याचं पूर्ण झालं नव्हतं आणि कुंभकर्ण आला. तर तो मध्ये आला ओम नमः शिवाय. त्याला वाटलं, पुजाऱ्याला वाटलं याला जर आता कळालं तर हे आपल्याला मारतंय, आता जिवंत राहू देत नाही. मग काय करावं आता, लपबर शंकराच्या गाभाऱ्यात लपायला जागा तरी कुठे, लपायचं कुठं. पण पुजारी हुशार, त्या पुजारी काय केलं, बेलाच्या ढिगात लपला. बेलाचे तो ढीग लावला होता ना, त्या ढिगातच घुसला. बेलाचे यांनी पाहिलंच नाही, महाराज आला मांडी घालून बसला, डोळे मिटले, ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय केलं आणि बेल वाहण्याकरता त्या ढिगात हात घातला. त्या पुजाऱ्याचं कंबरच त्याच्या हातात आलं. त्यांनी तरी डोळे उघडले नाही, त्याला वाटलं बेलाची काडीच असेल. त्यांनी डोळेच उघडले नाही. हा तशीच बेलाची मूठ पिंडीवर सोडली. तो पुजारी त्या बेलाबरोबर पिंड, पण पुजारी हुशार, तो वळवळ करण्याचा अर्थ नाही. हालचाल केली, याला कळालं की हे मारतो, ते गप पडून राहिलं. आता पूर्वी आपल्या आजोबा पंजोबाच्या काळात जुन्या लोकांची एक मान्यता होती. काय मान्यता? पूर्वीच्या काळी आपले आजोबा पंजोबा सकाळी उठले, आंघोळ केली, मंदिरात दर्शनाला गेले तर देवाचं दर्शन घेतल्यावर देवाच्या पायावर वाहिलेले जे बेल फुलं असायचे तर ते बेल फुलं आपले आजोबा पंजोबा ते घ्यायचे आणि आपल्या फेट्यामध्ये ती एक मान्यता होती. तसं कुंभकर्णाने दर्शन घेतलं बेल व्हायला आणि बेलाचे 2-3 पानं आपल्या फेट्यामध्ये खवावं म्हणून त्यांनी आपलं ते 2-3 पानं उचलले. तर त्याच्याबरोबर तो पुजारी त्याच्या हातात आला, पानासहित त्यांनी फेट्यामध्ये खोचून दिला आणि तो मंदिराच्या बाहेरून उभा राहिला. उभा राहिल्यावर पुजाऱ्यांनी त्या फेटीतून असं खाली डोकून पाहायचा प्रयत्न केला. आता लोक म्हणतात लय उंच गेलं का मुंगीसारखं दिसतं, लय उंचावर गेलं माणूस का खाली पाहिल्यावर काय दिसतं, माणसं मुंगीसारखे दिसतात. अहो त्या पुजारीने जेव्हा पाहिलं त्याच्या डोक्यावरून खाली, अहो त्याला मुंगी दिसणार का दिसणार, त्याला अंधारे आल्या डोळ्याला, दिसणच त्याला काही दिसणार, अंधार आहे. पुजारीने विचार केला इथून उडी मारून आपण जगू शकत नाही, आता काय करू. पण पुजारी हुशार, पुजारीने काय केलं, तो म्हटलं घरी गेल्यानंतर हे जेवायला बसतील ना त्यावेळी पटका काढतील आणि कुठंतरी टेबलावर पलंगावर खुर्चीवर ठेवतील आणि जे हातपाय धुवून जेवायला बसतील. हे जेवायला बसला तर मग आपण पळून जाऊ. मग तो कुंभकर्ण घरी आला, त्याला सांगितलं स्वयंपाक तयार आहे, जेवायचं ताट लगेच वाढ, हातपाय धुवा म्हटल्यावर त्यांनी घरात गेला, कपडे काढायचे, पहिला पटका काढला पण त्याने असं पलंगावर टेबलावर जमिनीवर नाही ठेवला. मग त्याचा हात पुरल तितक्या उंच खुंटीला अडकवला. अहो गेला आणि पुजारीला टेकला, पाहते काय माझ्याकडे, पुजारीला टेकला फेट्यामध्ये. आणि योगायोग कसा राहतो पा काय, त्याच खुंटी खाली हा नेमका जेवायला बसला. वर पुजारी लटकलेला खाली आज जेवायला बसला. आता याचं जेवण 2-3 महिने आवरत असतं का. शेवटी ते पुजारी वैतागला, लोंबकाळून तो म्हटला आता हे बा मरू नाही तर जगू, काय व्हायचं असेल देवा, काय व्हायचं असेल ते होऊ द्या, आता मरू नाही तर जगू. त्या पुजारीने गच्च डोळे झाकले, जीव मुठीत धरला, पटक्यातून उडी मारली. त्यांनी वरून जशी उडी मारली तसा तो पुजारी कुंभकर्णाच्या आमटीच्या वाटीत पडला. पुजारी आमटीच्या वाटीत पडला. आमटीच्या वाटीत पुजारी पडला, कुंभकर्णावर लसणाचा तुकडाची काय त्याने टाकला खाऊन. तसा पुजारी गेला तर अजून परत नाही आला. हे वर्णन नाही त्यांची प्रचंड, ते आपल्या बुद्धीला पण वर्णन मात्र ते प्रचंड. अहो तो गंधमादन त्याच्या हातावर अंगुष्ट मात्र दिसायला लागला अंगठ्यावर. कुंभकर्ण त्या गंधमादनाला बोलतो, मी तुम्हाला अनन्यता एकनिष्ठता सांगतो. कुंभकर्ण गंधमादनाला बोलतो, गंधमादन तू रावणाचा म्हण, मी रावणाचा आहे असं म्हण, दे सोडून कमळ. तू
रावणाचा म्हण मी तुला जीवन दान देतो, सोडून देतो, तुला सोडून देतो. म्हण, तू म्हण फक्त मी रावणाचा आहे. गंधमादन म्हटला नाही, मी मरण पत्करीन पण रामाचा म्हणूनच मरीन, मी रावणाचा म्हणणार नाही. त्यांनी गंधमादनाला मुठीमध्ये दाबलं. ऐका ऐका, त्यांनी गंधमादनाला कुंभकर्णाने मुठीमध्ये त्याला दाबलं. त्याचा जीव कासावीस झाला. त्याच्या नाकातून रक्त आलं, कानातून रक्त आलं. पण काय वैशिष्ट्य बघा, त्याच्या रक्ताचा इतका सुगंध दरवळला, अत्तराला लाजवील एवढा सुगंध त्याच्या रक्ताचा दरवळला. महाराज 10-15 मिनिटं तो वास कुठून येतो कुंभकर्णाला काही मेळच लागेना. ते नुसताच वासानेच गुंग झाला. अरे पण हा वास येतो कुठून? त्याला काही टाळतो हा वास. बऱ्याच वेळाने त्याच्या लक्षात आलं की हा वास सुगंध गंधमादनाच्या रक्तात दिसतो. त्याने पुन्हा दाबला. त्याच्या नाकातून रक्ताचा थेंब पडला. यांनी तो बोटावर घेतला, मनगटाला चोळला आणि पाहिलो तो अत्तराला लाजवील एवढा सुगंध, चंदनाला लाजवील एवढा जबरदस्त सुगंध गंधमादनाच्या रक्तात आहे. कुंभकर्णाने विचार केला, एरवी आपल्याला 12 महिने अत्तर वापरावंच लागतं, अत्तरासाठी खर्च करावाच लागतो. तर आता बाहेर बाजारातलं डुप्लिकेट अत्तर घेऊन वापरण्यापेक्षा ओरिजिनल अत्तर आपल्या हातात आलं, आपण याला जिवंत ठेवू आणि याला रक्तवाढीचा खुराक देऊ. काही आला लक्षात, सभासदांना लवकर करंट लागतो, रक्तवाढीचा खुराक आला का नाही लक्षात? संडे 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 रक्तवाढीचा खुराक. गंधमादन तुला जीवन दान देतो बाबा, मारित नाही तुला. म्हण रावणाचं म्हणतो, तू रावणाचा म्हण, रावणाच्या पक्षात आहे. गंधमादन म्हटलं जमणार नाही, जमणारच नाही. रामाचा म्हणूनच मरणार, रावणाचा म्हणून जगू शकत नाही, आनंदच नाही त्या जगण्यात मला. यांनी पुन्हा दाबला. त्याचा जीव कासावीस झाला, प्राण कंठाशी आले, कासावीस झाला, हैराण झाला, डोळे पांढरे झाले. मन मन रावणाचा मन, मी मारून टाकीन तुला, रावणाचा मन. त्यांनी सांगितलं मरून जाईल मी, पण रावणाचा म्हणणार नाही. कुंभकर्ण म्हटलं ऐकत नाही ना तू, मारतो मी तुला. त्यावेळी गंधमादनाच्या मुखात जो उद्गार आहे ना, तो उद्गार फार महत्वाचा आहे. एकनिष्ठता, अनन्यता व्यक्त करणारा गंधमादनाच्या मुखातला उद्गार तो अत्यंत महत्वाचा आहे. गंधमादन त्याही परिस्थितीमध्ये कुंभकर्णाला सांगतो, कुंभकर्णा कान उघडे ठेवून ऐक, कान उघडे ठेवून ऐक. काय? अरे तू कोण मारणारा, तू कोण मला मारणारा आणि मी कोण तुझ्याच्यानी मरणारा. ऐक, काय या जगामध्ये, या विश्वामध्ये माझा राम जिवंत आहे, तोपर्यंत त्याचा दास गंधमादन जिवंत आहे. तू कोण मारतो? अरे मी कोण मारतो? ऐक, राम मरेल तर त्याचा दास मरेल. राम मरे जब हम मरे, मरे हमारी बलाई. अरे राम मरे जब हम मरे, मरे हमारी बलाई. हम तो अविनाशी के पोगंडे, किसे मरे ना मारे जाय. अरे कोणा हलकटाच्या मारण्यानी मरणारे आम्ही नव, आम्ही रामाचे दूत आहे. राम रायाच्या सेवका शरण आलो म्हणे तुका. आम्ही रामाचे सेवक आहोत. महाराज शेवट आहे का, गंधमादन रामाचा म्हणून मेला, पण रावणाचा झाला नाही. याला म्हणतात एकनिष्ठता. ज्यांच्या धैर्या नाही भंग, भाव एक विधरंग, भाव एक विधरंग, भाव एक विधरंग. ज्यांच्या धैर्या नाही भंग, भाव एक विधरंग, भाव एक विधरंग, भाव एक विधरंग. काहीही प्रसंग आला मरणांत,
ज्यांचं धैर्य भंग पावत नाही आणि ज्यांचा भाव एकविध आहे. मग एक मिनिट ऐका, हीच एकविध भक्ती जीवाचा उद्धार करते. हीच एकविध भक्ती जीवाचं आत्यंतिक कल्याण करते. हीच एकविध भक्ती जीवाला परब्रह्म परमात्म्याची प्राप्ती करून देते. विठ्ठल 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 तेने झाले अवघे काम, 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 झाले अवघे काम, तेने झाले अवघे काम, निवारिला भव भ्रम, निवारिला भव भ्रम, तेने झाले अवघे काम, तेने झाले अवघे काम, निवारिला भव भ्रम, निवारिला भव भ्रम, तेने झाले अवघे काम, झाले अवघे काम, अवघे काम, झाले अवघे काम. म्हणून उपासनेमध्ये भक्तीमध्ये महत्वाचा आहे अनन्यता भाव, महत्वाचा आहे एकविध भाव, महत्वाची आहे एकनिष्ठता. विठ्ठल 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 विठ्ठल. मग एकाशी अनन्य राहा, देव बदलूच नका. मी मगाशी बोललो ना तुम्हाला, काही काहींना फार आपल्यात लई लोक आहेत महाराज असे, फार लोक असे आहेत काही काही नुसती बदला बदली, नुसती. शेवटी भगवंताला अर्जुनाला सांगावं लागलं काय? भगवान म्हटले अर्जुना एक मिनिट ऐक, एक काम कर, सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. एकच काम कर, माम एकम शरणम व्रजः. बस, कोणाच्या नादी लागूच नको. आपल्याला काय वाटतं, हा देव भारी का तो देव भारी, हा देव भारी का तो देव भारी, हा गुरु भारी का तो गुरु भारी, याचा मंत्र भारी का त्याचा मंत्र भारी, हा कुंडली जागविल का तो कुंडली जागविल, हा वाटुळं करील का तो गोटुळं करील. आपल्याला नुसती चापला चापलीची सवय आहे. ओ विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल. तुम्हाला गंमत म्हणून सांगतो, ऐकून घ्या, सोडून द्या टाइमपास आपला. गंमत म्हणून एक जण गणपतीचा दास होता, गणपतीचा सेवक होता. चतुर्थीचा दिवस होता, दिवसभर उपवास केला. संध्याकाळी चंद्रोदय व्हायचा. मग त्यांनी ती 21 मोदक केले, 21 दुर्वांच्या जोड्या केल्या, गणपतीचं सगळं ते पूजेचं ताट वगैरे घेतलं. चंद्रोदय झाला, चंद्राला ओवाळलं, चंद्राची पूजा केली, घरात आला. गणपती बाप्पाच्या मूर्तीची सगळी पूजा केली. गणपती बाप्पाला एक मोदक नैवेद्य म्हणून पुढं ठेवला, त्याला पाणी बिणी फिरवलं आणि आरती करायची. गणपतीची आरती करण्याकरता त्यांनी निरंजनी पेटवली, कापूर तांदळाची दाणे टाकले, त्याच्यावर कापूरवडी ठेवली, कापूर पेटवला, निरंजनी पेटवली, एका हातात आरती एका हातात घंटी आणि चालली गणपतीची आरती. सुख करता दुपारता वार्ता विघ्नाची नोवे पूर्वी कृपा जयाची सर्वांगी सुंदर ओटी सुंदर कंठी झळकेमा मुक्ता जय देव जय देव जय. आणि आरती रंगात आली, रंगात आरती आली. आणि तेवढ्यात एक भला मोठा उंदीर आला आणि त्या उंदराने गणपतीच्या पुढचा मोदक पळवला. उंदराने मोदक पळव, यांनी उंदराला मोदक पळवताना पाहिला, याच्या हातातला आरतीचं ताटच गळून पडलं, ताटच खाली पडलं. तोंडला हुडी 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 म्हटलं, हुडी उड म्हणजे तोंडला हुडी. कशाचं गणपती देव,
हा कशाचं देव? अरे उंदीर मोदक पळवितो ना, हा त्याचं काही करू शकत नाही. साधा उंदीर याला आवरत नाही, हा कशाचं देव? उंदीर भारी भरला तर कशाचं गणपती? त्यांनी तिला गणपतीचा नाच सोडून दुसऱ्या दिवशी भला मोठा उंदीर पकडला. उंदीर देवघरात ठेवलं आणि उंदराची पूजा झाली. उंदराची पूजा ना उंदराची आरती येतील तुम्हाला पाठ करायची ना राव. एवढे दिवस काय केलं मग तुम्ही? आता मी म्हणतो ती तरी ध्यानात ठेवा. काय पेटवली निरंजनी कापूर घेतली. जय देव जय देव जय उंदीर मामा, तुमच्या कष्टाची उभव फार सीमा. रात्रीच्या वेळी स्वारीचा थाट, गाडग्या मडक्यामध्ये तुमची खटपट. अवचित पडता बोक्याची गाठ, दिसता क्षणी तो करीचा पाठ. उंदराची आरती चालू केली आणि उंदराची आरती रंगात आली. तेवढ्यात एक भलं मोठं मांजर आलं. त्या मांजराने एका दमात उंदीर गट्ट घेऊन पुन्हा तो म्हटला हडी काय कशाचा उंदीर देव, मांजर भारी भरलं. तो म्हटला मांजरच देव, मांजरच देव. तिसऱ्या दिवशी मांजर देव घरात ठेवलं. मांजराची पूजा आवरली. पूजा आता मांजराची नाही आरती म्हणणार, नका टाव करू लगेच कारण मला येतच नाही. अरे मांजराची पूजा करीत होते, कुत्रा आलं. त्या भलं मोठं दांडगं कुत्र, त्या कुत्र्याने मांजर धरलं का टरटरच फाडलं. पुन्हा तो म्हटला हुड म्हटलं राव कशाचं मांजर देव, कुत्र भारी भरणं कुत्रा देव. मग चौथ्या दिवशी त्यांनी चौरंग मांडला, रांगोळ्या बिंगोळ्या काढल्या, मस्त फुलं बिलं आणले, सगळं थाटमाट केला. त्या कुत्र्याला त्या चौरंगावर बसवलं, कुत्र्याची पूजा. आता हे काय करीत नाही याच्याकडे बायको लक्ष देत नव्हती. ती पाहतच नव्हती कारण तिला माहिती होते मनसंदे मनसंदे काही करून उठत. मनसंदेचं काय, ती त्याच्या नादीच लागत नव्हती. ती आपलं तिचं गाई गुरं, शेणशंकूर, स्वयंपाक पाणी, धुणं सुनं, भांडी कुंडे, तिचे कामात ती आपली भाकरी करीत होती. असं जाड लाकूड हातभर लांब, चुलीला ढंढणा जळत होतं. बाहेर असा आर काढलेला होता. एक भाकर त्या आराला भाजत होती, एक तव्यावर होती. तव्यावरच्या भाकरीला पाणी लावित होती ती, आणि खालची भाकरी भाजत होती. याची कुत्र्याची पूजा चालली. आणि चालू पूजेत त्या कुत्र्यानी चुलीची भाकर पाहिली. आता कुत्र गप राहत असतं का बाहेर? कुत्र शांत राहत असतं का? त्या कुत्र्यानी सगळ्या पूजेची दानाफान केली. गॅस डायरेक्ट उडी मारली. ते कुत्र जसं पळालं ना डायरेक्ट चुलीजवळ, चुलीला लावलेली भाकर दातात धरली आणि ते कुत्र माघारी फिरलं. पण बाई काय सजग, बाई काय सतर्क, बाई काय दक्ष. अरे ती तव्यावरच्या भाकरीला पाणी लावत होती. तिच्या कसं लक्ष झालं, कुत्र भाकर घेऊन पळायला लागलं. तिने ते कुत्र माघारी फिरलं ना, तेवढ्यात तिने ते जळतं लाकूड लांब हातभर ते लाकूड असं हातात घेतलं आणि जळत्या बाजूनी कुत्र्याला मारलं. आणि जेव्हा त्याला पोळण मारत लागलं पण ते भाकर टाकून क्याव 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 करीत कुत्र पळालं. क्याव क्याव करीत कुत्र पळालं. तर तुम्हाला कळालं पुढं काय होणार आहे बुवा. आता आलं लक्षात तुमच्या, आता पुढं काय बुवा. हो, बायकोच्या हातात लाकूड, क्याव क्याव करीत कुत्र पळालं. हा बायकोच्या तोंडाकडेच पाहत राहिला. तो म्हटला आपल्या घरात देवन आपल्याला पारख नाही. आपल्या घरात देव आपल्याला ओळख नाही. 5व्या दिवशी शनानी जागा सारवली, रांगोळ्या बिंगोळ्या काढल्या, त्याच्यात रंग भरले, फुलांची नक्षी केली, सगळा सरंजाम केला. बायकोच्या हाताला धरून ओढायला लागला. चाल ग बस म्हटली चौरंग. पण तिला माहिती होते मनसंदे याचं काही खरं नाही. हे सकाळी पूजा करेल आणि रात्री पिऊन आलं का बुटाच्या लाता हानी, याचं काय खरंय. मला विनोद सोडा, मला तुम्हाला बोलायचं काय. बऱ्याच जणांना ही सवय, देव बदल मंत्र बदल. पण तुम्हाला एक सांगतो, या बदला बदलीनं तुमचं आयुष्य संपून जाईल, तुमच्या हाती काहीच लागणार. अनिक नका पडू ग बाळाचे भरी, अनिक नका पडू ग बाळाचे पडू ग बाळाचे भरी, अनिक नका पडू ग बाळाचे भरी. पुढे आहे थोरी नागवना
आणि कनका पडा गबळाचे भरी पुढे आहे थोडी नागभरण पुढे आहे थोडी गबळाचे भरी आणि कनका महाराज म्हणतात एक धरला आता सोडू नका. आता काही काही लोक असं म्हणतील गिरी महाराज अरे तुमचं तरी काय बिघडतं राव, कुठेही गेलं तर देव नामच आहे ना, कुठेही गेलं ते देव. पण तुम्हाला एक सांगतो ऐका, कुठेही गेलं तर देव नाम हे तुमचं बरोबर आहे. काही काही माणसं सोमवार आला का शंकराच्या मंदिरात जातात, मंगळवार आला का डोंगरावर जातात, बुधवार आला का पांडुरंगाकडे जातो, गुरुवार आला का दत्ताकडे जातो, शुक्रवार आला का फुटाणे खातो. काय बाबा मग काय आता फुटाण्याचा परिणाम तर माहितीच आहे तुम्हाला, काही सांगायची गरज नाही. आता काय बसा हवा काढी फुटाणे काय करणार दुसरं. शनिवार आला का मारुतीकडे जातो, रविवार आला का खंडेरायाकडे जातो, सोमवार आला का पुन्हा नागपंचमी असली का नागाची पूजा करतो, चतुर्थी आली का गणपतीची पूजा करतो. ज्ञानोबरायांच्या ओव्या सुद्धा फार गोड आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल. आणि लोकांचं म्हणणं आहे तुमचं काय बिघडतो, कुठेही गेलं तर देवनामच आहे. पण एक मिनिट ऐका, मी तर तुम्हाला असं म्हणतो महाराज, 7 वारापुरते 7च देव मानण्यापेक्षा, माझं वाक्य नीट ऐका, लक्षपूर्वक ऐका, 7 वारापुरते 7च देव मानण्यापेक्षा सगळं जगच देव माना. 7 वारापुरते 7च देव मानण्यापेक्षा सगळं जगच देव माना. पण सेवा करताना अनन्य होऊन एकाचीच करा. मानायचं आहे ना, मानायचं आहे ना, सगळं जग देव माना, काही अडचण नाही. पण सेवा करताना एकनिष्ठ होऊन एकाच भगवंताची सेवा करा. कारण का तुम्हाला एक सांगतो ऐका, एक असं गोड सुंदर आहे बघा. काय, स्वतःची धर्मपत्नी सोडून जगातल्या सगळ्या स्त्रिया आया मानाव्या. शास्त्र सांगतं, चाणक्यांनी नीतीमध्ये पण लिहिलंय, मातृवत परदारानी परद्रव्यानी लोष्टवत आत्मवत सर्वभूतानी य पश्यती स पश्यती. मातृवत परदारानी पश्यती. स्वतःची धर्मपत्नी सोडून जगातल्या सगळ्या स्त्रिया आया समजा. मग तुम्हाला मानायचं का, तर सगळ्या बाया आया माना, पण सेवा करताना जिने जन्म दिला आई म्हणून फक्त तिची सेवा करा. जैसी तैसी माय बरी, जैसी तैसी माय बरी, जैसी तैसी माय बरी, जैसी तैसी माय बरी. म्हणाल त्या म्हणाल त्या म्हणाल त्या मानायरी, जैसी तैसी माय बरी, जैसी तैसी माय बरी. मानाल त्या मानाल रे, मानाल त्या म्हणाल त्या मानायरी, जैसी तैसी माय बरी, जैसी तैसी माय बरी. लक्षात आलं तुमच्या. मानायचं ठरलं तर सगळ्या बाया आया माना, पण सेवा करताना मात्र
जिने जन्म दिला आई म्हणून फक्त तिची सेवा करा. का? त्याचं कारण आहे. दुसरे ऐका बरं का, दुसऱ्या बाईला आई समजणं वेगळं, माझी आई असणं वेगळं. समजणं असण्यात तर फरक आहे का नाही हो? समजणं वेगळं ना असणं वेगळं, हे तर बरोबर आहे का नाही? समजा विद्यार्थी दुसरीचाच वर्ग आहे आणि दुसरीच्या वर्गातल्या पोरांना शिक्षक म्हटले, मुलांनो, सगळे मुलं टवकारले, जी गुरुजी. तर शिक्षक म्हटले, समजा तुमच्या खिशात 50 रुपये आहे. आणि एकाच्या नाही, सगळे पोर ओरडले, अहो नाही गुरुजी. गुरुजी म्हटले, अरे नाही आहे तर मलाही माहिती आहे, पण समजा. समजणं ना असणं वेगळं आणि समजणं म्हणजे असणं नाही, असणं म्हणजे समजणं नाही. आपल्याकडं परंपरेने उदाहरण काय सांगितलं जातं, तुम्ही ऐकलं ना बऱ्याच वेळा. उदाहरण काय? नवीनच लग्न झालेला जावाई पहिल्यांदा सासूरवाडीला आला. सासूबाई बोल बच्चन, माणसाला नुसती बोलता बोलता गोल गोल करायची, लय बोल बच्चन, पण करण्याच्या नावाने शून्य. पाहुणा आला, आता जावाई आला, किती आनंद व्हायला पाहिजे. तिने आपला महाराष्ट्रीयन बेत त्याच्या पुढे ठेवला, ज्वारीची भाकर आणि पिठलं. पाहुण्याला म्हटले, दो हात धुवा, बसत जेवायला. आता पाहुण्याला म्हटलं, सासूरवाडीचं जेवण आहे, काहीतरी चमचमीत बेत असेल बुवा. पाहुणा बसला आशेने आणि तिने ती ताटली आणून ठेवली पुढं, त्याच्यामध्ये ते असं घट्ट पिठलं भाकर. पण सासू बोल बच्चन, ती म्हटली, जावाई म्हणजे काय, लाजू नका, पोटभर जेवा. आणि बा, पिठल्याला श्रीखंड समजा, भाकरीला पुरी समजा, मागचा पुढचा विचारच करू, हा ना, पोटभर जेवा म्हटलं. वाढायला लागतेच पिठलेलं श्रीखंड. आता ते नवीनच होतं, पहिल्यांदा चालू होतं, ते जरा बुजलं, लाजलं बुजलं, तोंडलं, बरं समजतो एवढ्या टायमाला. पिठल्याला श्रीखंड समजलं, भाकरीला पुरी समजले, खाल्ली, गेला. 2 वर्षांनी पुन्हा आला, 2 वर्षांनी पुन्हा आला तर तिचा तोच तडका. जेवायला बसवलं, पिठलं भाकर वाढली, जावाई पिठल्याला श्रीखंड समजा, भाकरीला पुरी समजा. दुसऱ्या टायमाला ते लाजलं, तो म्हटलं, बरं समजतो एवढ्या टायमाला. पिठल्याला श्रीखंड भाकरीला पुरी समजून खाल्ली, गेला. 2 वर्षांनी पुन्हा आला तर आता तोही थोडा निब्बर झाला होता. पुन्हा आला, तिचं तेच जेवायला बसला, भाकरून पिठलं, जावाई पिठल्याला श्रीखंड समजा, भाकरीला पुरी समजा. त्यांनी विचार केला पाहुण्यानी, तोनी, याला जर श्रीखंड पुरी समजत बसलो तर मरस्तावर ही दुसरा स्वयंपाकच करायची नाही, आयुष्यभर याच्यावरच वाट लावीत राहील. त्याला आला राग, त्याने दम धरला, बाई माग सारली. ती नेमकी दुसऱ्यांदी वाडी घेऊन आली, पिठलं भाकर घेऊन आली, खाली वाकली आणि तिचं तेच पिठलेलं श्रीखंड समजा, भाकरीला पुरी समजा. याने हात बाई माग सारली आणि अशी थोबाडीत मारली. तिच्या 4ही बोट तिच्या गालावर स्पष्ट उमटवले. त्यांनी विचारच नाही केला, सासू ये ना आमकी येन टमकी, मारली. असा गाल लाल झाला, नुसता लाल नाही सुजला, नुसता सुजला नाही, टम फुगला. जय हनुमान. अशी मारली, बटाटे एवढाले डोळे वाटारले पाहुण्यावर. तेवढी, जावाई पाहुणे, हा काय प्रकार आहे? तो म्हटला, मामी ही मामानीच मारली असं समजा. आता मी काय बोललो ऐका बर का, समजणं ना असण्याकरता बोललो मी, ऐका बर का. ताटामध्ये प्रत्यक्ष श्रीखंड असणं वेगळं आणि पिठल्याला श्रीखंड समजणं वेगळं. प्रत्यक्ष पुरी असणं वेगळं आणि ज्वारीच्या भाकरीला पुरी समजणं वेगळं. प्रत्यक्ष मामानी मारणं वेगळं, जावयानी मारून मामानी मारली समजणं वेगळं. तसं दुसऱ्या बाईला आई समजणं वेगळं आणि माझी आई असणं
व्यालीच्या वेदना जीव बहुत कोवळा, व्यालीचा कळवळा जीव बहुत कोवळा, व्यालीचा कळवळा जीव बहुत कोवळा, जीव बहुत कोवळा, जीव बहुत कोवळा. एक मिनिट ऐका. कळवळा कोणत्या स्त्रीच्या अंतःकरणात राहतो? कळवळा कोणत्या बाईच्या अंतःकरणात राहतो? फक्त आईच्या. कळवळा अंतःकरणात राहतो आईच्या. त्याच्याकरता शब्द फार गोड वापरला. कोणता? व्यालीचा कळवळा. व्यालीचा कळवळा जीव बहुत कोवळा. व्यालीचा हा शब्द महत्वाचा आहे. जिने जन्म दिला आई फक्त तिला माना. मला तुम्हाला बोलायचं काय? ऐका. सगळ्या बाया आया समजा, पण सेवा करताना जिने जन्म दिला आई म्हणून तिची सेवा करा. तसं सगळं जगच देव समजा, पण भक्ती करताना सेवा करताना एकाची अनन्य होऊन भक्ती करा. विठ्ठला विठ्ठल विठ्ठल. काही प्रसंग येऊ द्या. भानुदास महाराजांवर सुळावर जाण्याचा प्रसंग आला. एकनाथ महाराजांचे पंजोबा पैठण सुळावर जाण्याचा प्रसंग आला. भानुदास महाराज डगमगले नाही. शेवट इच्छा विचारली, सुळावर द्यायचंय तुम्हाला, इच्छा काय? म्हणजे एकदा फक्त देवाच्या समोर जाऊ द्या, एकदा दर्शन घेऊ द्या. भानुदास महाराज पांडुरंगाच्या समोर आले आणि पांडुरंगाच्या समोर उभं राहून भानुदास महाराज अंतःकरणातला भाव पांडुरंगाला बोलले. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल. जय आकाशावर पडो पाये, जय आकाशावर पडो पाहे, ब्रह्मा गोळ भंगा जाये, वडवानर त्रिभुवन खाये, त्रिभुवन खाये. तरी मी तुझाची अंकिला ग विठोबा, न करी आणि कांचा पांगिला, न करी आणि कांचा पांगिला. करी आणि कांचा पांगिला, करी आणि कांचा पांगिला. आमच्यावर सुळावर नाही, आभाळ कोसळू दे. जय आकाशावर पडू पाहे, हा ब्रह्मांडाचा गोळा भंग पाहू दे. ब्रह्मा गोळा भंगा जाये. वडवानळ नावाचा अग्नी राहतो समुद्रात, भडकला त्रैलोक्य भस्म करतो. वडवानळ त्रिभुवन खाये. पण देवा, मी तुझा म्हणून राहीन, तुझा म्हणून जगीन आणि तुझा म्हणून मरीन. दुसऱ्याला देव म्हणणार नाही. न करी अनिकाचा पांगिला, नामधारक तुझा चांद. भल तैसे वर पडो भारी, भल तैसे वर पडो भारी, भल तैसे वर पडो भारी, भल तैसे वर पडो भारी. नाम न संडी नटळो निर्धारी, नाम न संडी नटळो निर्धारी, नाम न संडी नटळो निर्धारी, नाम न संडी नटळो निर्धारी. जैसी पतिव्रता प्राणेश्वरी, जैसी पतिव्रता प्राणेश्वरी, जैसी पतिव्रता प्राणेश्वरी, जैसी पतिव्रता प्राणेश्वरी. विनवी भानुदास अवतारी गा विठोबा, भानुदास
विनवी भानुदास अवधारी गा विठोबा गांचा पांगिला नामधारक तुझाची अंकिला नामधारक तुझाची अंकिला काही प्रसंग येऊ द्या याच्या वरचं पण चरण गोड आहे. सप्तसागर एक वट होती जै हे विरोणी जाय क्षिती पंचमहाभूते प्रलय पावती परिमी तुझाची सांगाती गा विठोबा न करी अनिकाचा पांगिला. एक सांग शेवट करतो या विषयाचा. अनन्यता काय? संत पांडुरंगाशी किती अनन्य. ज्ञानोबरांनी काही उदाहरणं दिलेत ऐका. सूर्यविकाशिनी नावाचं कमळ आहे. सूर्यविकाशिनी नावाचं कमळ आहे. ते कमळ सूर्यास्त झालं का मिटतं. सूर्यास्त झाला का ते मिटतं आणि सूर्योदय झाला का उमलतं. त्याला काय म्हणतात? सूर्यविकाशिनी. मग एक मिनिट ऐका. सूर्यविकाशिनी कमळ उमलतं पण सूर्योदय झाला तरच. परत ऐका. सूर्यविकाशिनी कमळ उमलतं पण सूर्योदय झाला तरच. जितक्या दिवस सूर्य उदयाला येणार नाही तर ते कमळ उमलत नाही महाराज. पाकळ्या मिटून राहतात. आणि म्हणून त्या कमळाच्या अनन्यते करता सूर्याला उदयाला यावं लागतं. मग सूर्य उदयाला का आला? कमळा करता आला. पहिली ओवी ऐका. का अनन्य गती कमळा लागी सूर्य उदय जे वेळोवेळा तो सुखिया झाला 16 त्रिभुवनाचा. मग कमळाच्या अनन्यते करता सूर्य. मग कमळ सूर्याशी जेवढं अनन्य. जितक्या दिवस सूर्य येत नाही ना उदयाला कमळ उमलत नाही. मग कमळ सूर्याशी जेवढं अनन्य संत पांडुरंगाशी तेवढे अनन्य. नाही कळलं? दुसरं उदाहरण पहा. चातक नावाचा पक्षी आहे. तो पाणी पितो पण आकाशातून आलेलं पावसाचं पाणीच पितो. जमिनीवर साचलेलं पाणी पित नाही. एरवी तहानेनं व्याकुळ होऊन मरण पत्करतो पण जमिनीवर साचलेलं पाणी पित नाही. तो मेघातून आलेलंच पाणी पितो. त्या चातकाच्या अनन्यते करता 5 का होईना थेंब पावसाला पडावं लागतं. मग चातकाच्या अनन्यते करता पाऊस पडतो. ऐका दुसरे. चातकाचे निकनवे मी गुपानी येशी धावे तेथ चराचर आगवे निमाले जेवी. मग चातक पक्षी मेघाशी जेवढा अनन्य संत पांडुरंगाशी तेवढे अनन्य. आता कळलं का? नाही? या पुढं तिसरं उदाहरण ऐका. ते पण गोड आहे. काय? कोकिळा गाते. कोकिळा गाते पण वसंत ऋतू आला तरच. कोकिळा गाते पण कधी? वसंत ऋतू आला तर. कावळा कधी गातो? कावळा कावळा त्याला नो टायमिंग. संधी मिळाली का हात धुतो कावळा कावळा. पण कोकिळा गायती कोकिळा वसंतेची. सूर्य विकासिनी नेने चंद्र काळा गायती कोकिळा वसंतेसी गायती कोकिळा वसंतेसी. सूर्य विकासिनी नेने चंद्र गायती कोकिळा वसंतेसी गायती कोकिळा वसंतेसी. गायती कोकिळा. मग एक मिनिट ऐका. कोकिळा नावाचा पक्षी वसंत ऋतूशी जेवढा अनन्य संत पांडुरंगाशी तेवढे अनन्य. आता तर कळलं का नाही? नाही? या पुढं अजून एक सांगतो. आता तुम्हाला लगेच कळलं असं सांगतो. सोपं बोलतो.
ऐका, पतिव्रता स्त्री तिच्या पतीशी जेवढी अनन्य, संत पांडुरंगाशी तेवढे अनन्य. आम्हा नारायण तैशा परी, नारायण तैशा परी, नारायण तैशा परी, पतिव्रते जैसा व्रतार प्रमाण, पतिव्रते जैसा व्रतार प्रमाण, पतिव्रते जैसा व्रतार प्रमाण, पतिव्रते जैसा व्रतार प्रमाण. नारायण तैशा परी, आम्हा नारायण तैशा परी, आम्हा नारायण तैशा परी, आम्हा नारायण तैशा परी, तैशा परी, तैशा परी, तैशा परी, तैशा परी. पतिव्रता स्त्री पतीशी जेवढी किती अनन्य. ऐका, ज्ञानोबाराय लिहितात, गावा गेलिया वल्लभू, पतिव्रतेचा विरह क्षोभू. ज्याच्या बरोबर आपलं पाणीग्रहण झालं, आता मरेपर्यंत तिला तोच नवरा प्रमाण. कसा असू द्या, तिला आवडत असू द्या, आवडत नसू द्या, अनुरूप असू द्या, अनुरूप नसू द्या, श्रीमंत असू द्या, श्रीमंत नसू द्या, कसाही असू द्या, पण पाणीग्रहण झालं ना, आता मरेपर्यंत तिला तिच्या नवऱ्यापेक्षा दुसरा पुरुष किती चांगला असला तरी तिला त्याच्याशी कर्तव्य नाही. मग पतिव्रता स्त्री आपल्या नवऱ्याशी जेवढी अनन्य, संत पांडुरंगाशी तेवढे अनन्य. आता तर कळलं का नाही? तरी नसल कळलं तर तिकडच जा. मग आता सगळा स्टॉक सप्लायने राव, तुम्ही काढूनच घ्यायला लागले. बर बर बर. मग मी काय सांगतो ऐका, पांडुरंग परमात्म्याशी उपासनेच्या बाबतीत संत एकनिष्ठ आहे. आणि असे अनन्य एकनिष्ठ पांडुरंग परमात्म्याचे उपासक तुकाराम महाराज जेव्हा जगदंबेचा धावा करतात, देवीचा धावा करतात, तेव्हा त्यांची अनन्यता भंग पावत नाही का? एकनिष्ठतेला बाधा येत नाही का? तर अजिबात अनन्यता भंग पावत नाही, एकनिष्ठतेला बाधा येत नाही. कसं? त्याचं कारण आहे, ज्या देवीचा महाराज धावा करतात त्या देवीचं स्वरूप तुमच्या लक्षात आलं, देवीचं स्वरूप तुमच्या लक्षात आलं का महाराजांच्या अनन्यतेला, एकविधतेला बाध येतच नाही, तुमच्या लगेच ध्यानात येऊन जाईल. का? मग ज्या देवीचा महाराज धावा करतात त्या देवीचं स्वरूप काय? तर त्या देवीचं स्वरूप महाराजांनी अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगितलं. विठाबाई विश्वंभरे, विठाबाई विश्वंभरे भवछेद के, विठाबाई विश्वंभरे, विठाबाई विश्वभरे, विठाबाई विश्वभरे भवछेद के, विठाबाई विश्वभरे. कुंडली समाये विश्वव्यापके, कोठे कुंडली विश्वव्यापके, कुंडली समाये विश्वव्यापके, कोठे कुंडली विश्वंभरे, विठाबाई विश्वंभरे भवछेद के, विठाबाई विश्वंभरे, विठाबाई विश्वभरे, विठाबाई विश्वभरे भवछेद के, विठाबाई विश्वभरे. कोण देवी? ऐका, विठाबाईच देवी, पंढरपूर निवासिनीच देवी, पांडुरंग परमात्माच देवी. हे अद्वैत तत्वज्ञान आहे. हे सहजासहजी बुद्धीला न पटणारं, आकलन न होणारं, अद्वैताचा सिद्धांत सांगणारं तत्वज्ञान आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आपलं सगळ्यांचं जीवन द्वैतात आहे. आपण सगळे सध्या द्वैतात आहे. तुकोबरायांनी
ज्या देवीचा धावा केला, जे स्वरूप सांगितलं, हा सिद्धांत अद्वैताचा आहे. एक मिनिट ऐका. अद्वैताचा बोध ज्याला प्राप्त नाही त्याला देव आणि देवी वेगळी वेगळी वाटतात. वास्तविक ज्ञानोबाईंची उभी फार गोड आहे का. ज्ञानोबाई म्हणतात, म्हणजे भगवंताच्या मुखात आहे. भगवान म्हटले, अर्जुना, देवो देवी मी चिपाही, देवो देवी मी चिपाही, पण हाई निश्चयो जयाशी नाही, म्हणून भावतये ठाई वेगळाला धरीती. वेगळा वेगळा, तो देव ही देवी, तो देव आणि ही देवी. देवीचा भाव वेगळा आणि देवाचा भाव. मनामध्ये देव आणि देवी यांच्याविषयी वेगळा वेगळा भाव का येतो? अद्वैताचा बोध प्राप्त नाही म्हणून. द्वैतात जीवन आहे म्हणून. देवो देवी मी चिपाही हा निश्चय होत नाही ना अद्वैताचा. हाही निश्चयो जयाशी नाही, म्हणून अर्जुना भावतये ठाई वेगळाला धरीती. वास्तव विचार केला तर देवी कोण आहे? ऐका, परमात्म्याची चित शक्ती, तिचंच नाव आहे देवी. हे बा, शब्द कसे आहेत लक्षात घ्या. ऐका बर का. प्रकृती आणि पुरुष. शब्द काय? प्रकृती आणि पुरुष. नाही कळलं तर शिव आणि शक्ती. शिव आणि शक्ती. नाही कळलं तर शंभू आणि भवानी. भवानी कोण आहे? शंभू म्हणजेच भवानी, भवानी म्हणजे शंभू. शिव म्हणजे शक्ती, शक्ती म्हणजे शक्ती शिवापासून भिन्न नाही आणि शिव शक्तीपासून भिन्न नाही. हे ते अद्वैत आहे, ते एकच आहे. है की नाही? एकमेवा हा द्वितीयम नास्ती. तिथं दोन म्हणजे दोनपणा नाहीच आहे. प्रकृती म्हणजे पुरुष, पुरुष म्हणजेच प्रकृती. आणि तुम्हाला एक मिनिट सांगू, ऐका. प्रकृती आणि पुरुष एकामेकाशी अभिन्न आहे. विठ्ठला आणि चौथा शब्द आहे माया आणि ब्रह्म. ब्रह्म म्हणजेच माया, माया म्हणजेच ब्रह्म. काय हो? माया तेची ब्रह्म, ब्रह्म तेची 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 माया. अंगे अंगी छाया जिया भरी, अंगे अंगी छाया जिया भरी. आपलं शरीर आणि शरीराची सावली. अरे सावली म्हणजे शरीर, शरीर म्हणजे सावली. वेगळं आहे का? सावली म्हणजे शरीर, शरीर म्हणजे सावली. तसं माया तेची ब्रह्म, ब्रह्म तेची माया, अंग आणि छाया जयापरी. भगवंताचीच चित शक्ती, तिन्ही स्त्रीचं धारण केलेलं रूप. ती फक्त काय सांगू का, रूप वेगळं का, देवाचं रूप वेगळं का आणि तिचं रूप वेगळं का, शक्तीचं रूप वेगळं का, तर त्याचं कारण आहे शिवाचं कार्य वेगळं, शक्तीचं कार्य वेगळं, शंभूचं कार्य वेगळं, भवानीचं कार्य वेगळं, पुरुषाचं कार्य वेगळं, प्रकृतीचं कार्य वेगळं, ब्रह्माचं कार्य वेगळं, मायेचं कार्य वेगळं. म्हणून त्यांचे रूप वेगळे आहे, पण स्वरूपाने विचार केला तर दोघं मात्र एकच आहे. एक मिनिट लक्ष येतील तुमच्या. ऐका. कार्य परत्वाने विचार केला तर पुरुषाचं शरीर वेगळं आणि स्त्रीचं शरीर वेगळं. कार्यरूपाने विचार केला, कार्यरूपाने, तर पुरुषाचं शरीर आणि स्त्रीचं शरीर याच्यात भेद आहे. फरक आहे ना, फरक आहे. स्त्रीचं शरीर वेगळं, पुरुषाचं शरीर वेगळं. का बरं वेगळे? पण त्याचं कारण आहे स्त्रीचं कार्य वेगळं आणि पुरुषाचं कार्य वेगळं. जनन हे स्त्रीच्या शरीराचं कार्य आहे, म्हणून त्या कार्याला अनुरूप स्त्रीचं शरीर तसं आहे. आणि भरण पोषण हे पुरुषाचं कर्तव्य आहे, म्हणून त्या कार्याला अनुरूप पुरुषाचं शरीर आहे. ऐका बरं का. कार्य वेगळं म्हणून स्त्रीचा देह वेगळा आणि पुरुषाचा देह वेगळा. पण कारण रूपाने विचार करा बरं. कारण रूपाने म्हणजे, अरे कार्य रूपाने ह्या स्त्रिया आहे, तुम्ही पुरुष आहे, पण कारण रूपाने विचार करा. कारण म्हणजे आत्मस्वरूपाने विचार करा. तर आत्मस्वरूपाने विचार केला तर स्त्रियांमध्ये पुरुषांमध्ये काय फरक आहे?
आत्म्याच्या दृष्टीनं विचार करा. स्त्रीमध्ये आणि पुरुषामध्ये काय फरक आहे? हं? असं काही थोडंच आहे. पुरुषांचा तो आत्मा आणि बायांची ती आत्मी. असं आहे असं आहे का? हा, एखादी बाई मिली, आता मरू नये बिचारी, पण कर्मधर्म संयोगाने एखादी बाई मिली, तर एखादी बाई मिली तर तिच्याबद्दल काय बोललं जातं? तिचा आत्मा गेला. जी बाई मिली तिच्याबद्दल काय बोलतो आपण? काय गेलं? तिचा आत्मा गेला. या पुल्लिंग सर्वनामानेच बोललं जातं की नाही? तिचा आत्मा. असं कोणी म्हणतं का तिची आत्मी गेली, तिची आत्मी गेली, तिची? अरे कार्यरूपाने पाहिलं तर स्त्रीचं आणि पुरुषाचं शरीर वेगळं, पण कारण रूपाने आत्मत्वाच्या दृष्टीनं पाहिलं तर स्त्री आणि पुरुष भेदच नाही. तसं कार्यरूपाने देवी आणि देव यांच्या रूपात फरक आहे, पण कारण रूपाने जर विचार केला तर माया आणि ब्रह्म, ब्रह्म आणि माया, प्रकृती आणि पुरुष, पुरुष आणि प्रकृती, शंभू आणि भवानी यांच्यामध्ये काही फरक नाही. विठ्ठल विठ्ठल. आणि दोघंही निरुपाधिकच, सोपाधिक एकही नाही. अमृतानुभवाच्या सुरुवातीला ज्ञानोबाराई बोलले, आईशी जी निरुपाधिके, आईशी जी निरुपाधिके, जगाची जवजनिके, तिया वंदिली मिया मुळीके, देवो देवी. कोणाला नमस्कार केला ज्ञानोबाराईंनी? देवो देवी. देवालाही नमस्कार आणि देवीलाही नमस्कार. देव वेगळा आणि देवी वेगळी हे अज्ञान आहे, ते वेगळे नाहीच. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल. तुम्हाला परत एक सांगतो, ऐका. काय जगत निर्माण होतं ना महाराज, हे जग निर्माण होतं ना, तर जग निर्माण करण्याकरता प्रकृती पण लागते आणि पुरुष पण लागतो. परत ऐका, एकटा पुरुष जग निर्माण करू शकत नाही आणि एकटी प्रकृती जग निर्माण करू शकत नाही. थोडं बोलतो, फक्त ऐकून घ्या, सोडून द्या. एकटी बायको मुलाला जन्म देऊ शकत नाही आणि एकटा नवरा मुलाला जन्म देऊ शकत नाही. पती पत्नी संयोग होतो तेव्हा संततीचा जन्म होतो. तसं नुसती प्रकृती जग निर्माण करू शकत नाही आणि नुसता पुरुष जग निर्माण करू शकत नाही. मग प्रकृती आणि पुरुष दोघं जण एकत्र येतात तेव्हा जगत रूपी मुलाचा जन्म होतो. विठ्ठला विठ्ठल विठ्ठल. अरे मी तर जगत म्हटलो. ज्ञानोबाराई म्हणतात प्रकृती पुरुष एकामेका वाचून जग मरू द्या, गवताची काडी नाही निर्माण करू शकत. ते एकमेकाविन न करती तृणाचेही निर्माण. म्हणून परत ऐका, काय जगत रूपी मुलाचा जन्म कुठे? प्रकृती आणि पुरुषाच्या संयोगात आहे, कारण रूपात. परत ऐका बरं का, तुम्हाला विचार ऐका. लाटा पाहिजे तुम्ही? लाटा 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 राइट. हा, गूगल सर्च पे लाटा माहिती तुम्हाला? लाटा लाटा. मी असं विचारतो, हवेत लाटा असतात का पाण्यात लाटा असतात? हे बा, घाई करू नका, शांततेने उत्तर द्या. होऊ द्या थोडा टाइम, काय घाई ना करू, शांततेने उत्तर द्या. परत ऐका, हवेत लाटा आहे का पाण्यात लाटा आहे? हा, पुन्हा बदलायचं नाही, पुन्हा बदलता येणार नाही. अजून विचार करून उत्तर द्या. परत विचारतो, हवेत लाटा आहे का पाण्यात लाटा आहे? पाण्यात. हा, गूगल सर्च पे फिक्स ना? बर, ऐका आता, पाण्यात लाट आहे असं जर त्यांचं उत्तर मान्य करावं, तुमच्या घरामध्ये भांड्यात जे पाणी भरून ठेवतात त्याच्यात लाटा आहे का? हांड्यात लाटा आहे का? बादलीत लाटा आहे का? कळशीत लाटा आहे का? हौदात लाटा आहे का? टाकीत लाटा आहे का? पिंपात लाटा आहे का? मडक्यात लाटा आहे का? राजनात लाटा आहे का? पाणी नाही का? तुम्ही तर म्हटले पाण्यात लाटा आहे. आता म्हणा हवेत मारा उड्या. आम्हाला माहितीच होतं तुम्ही काय करणार आहे. आता पाण्यात तर लाट नाही, घरात पाणी आहे का नाही? तुम्ही काय म्हटले पाण्यात लाट आहे, घरात पाणी आहे का नाही? त्या पाण्यात लाट आहे का? लाट कुठे आहे? आता पाण्यात नाही म्हटल्यावर कुठे आहे? बर, हवेत लाट आहे असं म्हणावं तर या मंडपात आपण कीर्तन करतो, इथं हवा आहे, मग इथं लाट आहे का? तुम्ही ज्या घरात बंगल्यात राहतात त्या बंगल्यात लाटा, बंगल्यात हवा आहे तिथं लाट आहे का? पाण्यातही लाटणी, हवेतही लाटणी. माझू मनान लाटच नाही.
तर लाटच नाही असं म्हणता येत नाही. लाटा तर दिसतात, मग लाटा कुठे आहे? ज्ञानोबाराई काय बोलले ऐका. ज्ञानोबाराई लिहितात नवव्या अध्यायात. ज्ञानोबाराई म्हणतात, नुसती पाण्याची करणी म्हणजे लाट नाही, नुसती हवेची करणी म्हणजे लाट नाही. एकटी हवा लाट निर्माण करत नाही, एकटं पाणी लाट निर्माण करत नाही. मग लाट कुठं जन्माला येते? तर हवा आणि पाणी दोघं एकत्र येतात तेव्हा लाटेचा जन्म होतो. आणि या म्हणतात पाण्यात जर लाट आहे म्हणा तर समुद्राच्या पोटात लाटांचे कारखाने आहे का? मी नाही बोललो, ओवी अशी लिहिली ज्ञानोबारांनी. सागराचे पाणी ऐका ना, सागराची पाणी काय तरंगाच्या हाती खाणी, ती अवांतर करणी वारियाची नव्हे. वाऱ्याची करणी लाट नाही, पाण्याची करणी लाट नाही. मग लाट कुठे आहे? हवा आणि पाणी एकत्र येतात तिथं लाट आहे. तसं प्रकृती आणि पुरुष एकत्र येतात तिथं जगतरूपी मुलाचा जन्म आहे. म्हणजे भगवंताचीच आदिशक्ती, तिचं नाव आहे देवी. आणि ती त्याच्यापासून भिन्न नाही, ती त्याच्याशी अभिन्न आहे. म्हणून कोणती देवी? तर विठाबाई, पांडुरंगच देवी. बस विठाबाई हे अद्वैत तत्वज्ञान आहे. विठाब आणि सगळ्या संतांनी सांगू तुम्हाला ऐका. एकनाथ महाराजांची देवी सांगतो पहिली. विठ्ठला 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 विठ्ठला. ऐका एकनाथ महाराजांची देवी ऐका काय बोल. डोळा घालोनी अंज, शब्द लक्षात घ्या. डोळा घालोनी अंजन घेऊन गेले मजरावळी वो विटेवरी जगदंबा एका एकी नयनी देखिली वो मनोभाव वरदळ वृत्ती देहाची कुंटली वो एका जनार्दनी भले द्वैत हरपले ऐक्य संचले जन्म मरणाचा पट्ट फाटला तुझ म्या फुलवरा बांधिला वो जय जगदंबे पूर्ण कदंबे जग उदबोधे देह तुझ आरपिला देह तुझ आरपिला तुझ म्या फुलवरा बांधिला. नाथ महाराज म्हणतात, संतांनी मला हाताला धरलं, ज्ञान अंजन माझ्या डोळ्यात घालून मला देवळात नेलं, समोर उभं केलं, डोळे उघडून मी पाहिलं तर विटेवर काय दिसलं? विटेवरी जगदंबा एका एकी नयनी देखिली वो. विटेवरी जगदंबा पांडुरंगच देवी. विठ्ठला ज्ञानोबाराईंची देवी ऐकता का? सांगू का? तू विटेवरी सखये बाई विटेवरी सगळे बाई हो करी कृपा, लागो तुझे पायी हो करी कृपा, माझे मन लागो तुझे पायी हो करी कृपा, सावळे सुंदरी हो करी कृपा, सावळे सुंदरी हो करी कृपा, वन्य मनोहरी हो करी कृपा, लावण्य मनोहरी हो करी कृपा, भक्ता करुणा करी हो करी कृपा, करुणा करी हो करी कृपा, तुझ्या कुलदीपा येऊनी लावलाई सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा, सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा, सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा, सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा. एकनाथ महाराजांची देवी कोणती? विटेवरी जगदंबा एका एकी नयनी. ज्ञानोबाराईंची देवी ऐका. तू विटेवरी सखये बाई हो करी कृपा, माझे मन लागो तुझे पायी हो करी कृपा, तू सावळे सुंदरी हो करी कृपा, लावण्य मनोहरी हो करी कृपा, निज भक्ता करुणा करी हो करी कृपा, उजळ कुळदीपा बोध करी सोपा, येऊनी लवलाई सच्चिदानंदा. शेवटी मी बाप आहे. सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा, सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा. कोण आहे? सच्चित आनंद तीच अंबा, सच्चिदानंद अंबाबाई ही ज्ञानोबाराईंची. नाथ महाराज तर म्हटले ऐका तुमच्या पाठ आहे. नाथ महाराज म्हटले
या देवीचा फार मोठा गोंधळ घातला, फार मोठा. आणि सगळं मांडव दिला, मांडव पण दिला तर असा तसा नाही. 40 बाय 60 आणि 60 बाय 100 हे असं नाही. मग किती बाय किती किती बाय किती नाही. मग डायरेक्ट स्वर्ग मृत्यू पाताळ तिन्ही लोक मांडवानी झाकून टाकले. फुलवारा बांधतात देवीला, काही 7व्या माळेला बांधतात, काही भागात 9व्या माळेला बांधतात, काही भागात 8व्या माळेला बांधतात. फुलवरा काही भागामध्ये नुसत्या त्याच्या बारीक बारीक चपात्याच्या चाणक्या लाटतात, तळतात आणि त्या 5-5, 7-7, अशा 9-9, 11-11 दोरीमध्ये वावतात आणि देवीच्या पुढे बांधतात फुलवरा. काही भागामध्ये मात्र काय करतात, रव्याचं आणि गुळाचं पाणी करतात, त्याच्यात रवा टाकतात, ते सारण बनवतात, मग चपाती लाटतात, त्याच्यात सारण टाकतात, वरून चपाती ठेवतात, अशी कापून काढतात, मग ती पुरी तळतात, त्या 5-5 पुऱ्या 5-5 पुऱ्या 5-5 पुऱ्या देवी फुलावर. महाराज म्हणतात आम्ही तिन्ही लोक झाकून टाकील एवढा मांडव दिला. फुलावरा तिच्या पुढं काय काय वर्णन आहे महाराज. स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडप मंडप केवढा आहे. स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडप घातला. फुलावरा कोणता बांधला, कोणता फुलावरा. ऋग यजु अथर्व साम 4ही वेद एका दोरीत ववले आणि तिच्या पुढे टांगून दिले. 4ही वेदाचा फुलवरा बांधला आणि तिचे गुणगान करण्याकरता कोण आणलं. शास्त्र पुराणे अनुवादित तुझा गोंधळाला गेली हो. शास्त्रे पुराणे अनुवादित तुझा गोंधळ मांडिला हो. शास्त्र पुराणे अनुवादित तुझा गोंधळ मांडिला हो. शास्त्रे पुराणे अनुवादित तुझा गोंधळ मांडिला हो. उदो बोला 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 अंबाबाई माऊलीचा हो. उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो. उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो. उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो. 6 शास्त्र आणि 18 पुराण, प्रवचन आणि कीर्तन कोणाचे. 6 शास्त्र तिचं वर्णन करण्याकरता. शास्त्रे पुराणी अनुवादित तुझा गोंधळ मांडिला हो. उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा. संबळ लावला, संबळ 2 राहतात या मांडीवर. एक तास दाबवलं कोणता एका मांडीवर जीव आणि एका मांडीवर शिव. जीव शिव संबळ घेऊनी आनंदी नाचती हो. आई पुढे दिवट्या पाजळावं लागतात. पोत पाजळ 88,000 ऋषी, 88,000 ऋषी तिच्या पुढं पलिता घेऊन तो पोत पाजळ. 88 सहस्र ऋषी दिवट्या पाजळ. आणि आई उदोकार कोण करत. 33 कोटी आणि सगळ्या चामुंडा 33 कोटी देव चामुंडा उदो उदो म्हणती हो. उदो बोल. आणि मग एकाने विचारलं नाथ महाराज, अरे हा गोंधळ घातला कधी, घातला कुठं. हा म्हणत काही माहित नाही. एकनाथ महाराज म्हटले मसनात होता तू, गोंधळ झाला तेव्हा. हा गोंधळ वर्षातून 2दा राहतो. हा गोंधळ किती वेळा राहतो. वर्षातून 2दा राहतो. 2दा कुठं राहतो. चंद्रभागेच्या काठावर राहतो. पंढरी क्षेत्रात राहतो. तभी तुझ जैसे गरीबों को कोई लाइक सब्सक्राइब नहीं करता. अरे साला बुढ़े ने तो कमाल कर दिया. ये ले बुढ़े, तेरे जाली में मरी हुई बत्तख रख देती हूँ, फिर तेरी सारी मछलियाँ नदी से भाग जाएंगी. अरे संगीता, तुम्हारे बत्तख के रखने से कुछ नहीं होगा, क्योंकि मैं बत्तख से ही 95 सालों से मछलियाँ एवढा मोठा गोंधळ केला. याचा मेन गोंधळ का. पुंडलिक दिवटा शोभे वाळू वंटी. ज्या देवीचा एवढा गोंधळ घातला तुम्ही,
ती देवी कुठे आहे? महाराज म्हणतात एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवणे कसे हो एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवणी कटी हो एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवणे कसे हो एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवणी कटी हो उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो माऊलीचा हो उदो बोला अंबाबाई माऊलीचा हो उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो माऊलीचा हो मग कोणती देवी? पंढरपूर निवासिनीच देवी. तिचंच वर्णन आहे. काय ज्ञानोबाईंनी अजून वर्ण येई वो ये रंगा येई वो येई वो ये रंगा येई वो वैकुंठ वासिनी येई वो वैकुंठ वासिनी विठाई जगत्रय जननी विठाई जगत तुझा वेदू माझे मनी रंगा येई वो ये रंगा. काय काय विठ्ठला विठ्ठला विठ्ठल 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 आता ते मला पुढचं आठवण पाहते. हे काय होतं पुन्हा 12 महिने अभंग पाहतच नाही ना आपण. जेव्हा गरज पडते तेव्हाच उचकायची विठ्ठला विठ्ठला विठ्ठल विठ्ठल कमल नयन कमला करे. काय आहे ना पुढे? काय काय शास्त्री करा मदत करा. पाकिटात नका काही मागू पण मदत करा. हा? विठ्ठला विठ्ठला विठ्ठल विठ्ठल अरे विश्वरूप विश्वंभरे विश्वरूप विश्वंभरे कमल नयन कमला करे कमल नयन कमला करे. असं वर शेवटी आपल्याच खिशातली रक्कम कामा येते बाबा. दुसऱ्याकडे किती असून आपल्या काही उपयोगाची. ठला विठ्ठल 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 सगळं वर्णन मला काय बोलायचंय. कोणती देवी? विठाबाई देवीचाच महाराज धावा करतात म्हणून त्यांची अनन्यता भंगत नाही. एकविध कोण देवी? विठाबाई. बर कशी येते? सगळ्या विश्वात व्यापून आहे, सगळ्या विश्वात भरलेली. विश्वंभरे काय करते? जो तिची भक्ती करतो त्याच्या ठिकाणी जन्म मरण या भवाचा छेद करते, त्याला जन्म भावा रूप बनवते, जन्म मरणातून बाहेर काढते, भवच्छेदके. आणि महाराज म्हणतात विश्वामध्ये व्यापून असलेल्या हे आई माझ्याकरता धावून ये, धावून ये. उशीर करू नको, उशीर करू नको, लवकरात लवकर ये. येई ओ येई ओ येई ओ येई धावणिया येई ओ येई ओ येई धावणिया धावणिया येई ओ येई ओ येई धावणिया विलंब कवायला वियेला कृपाळे विलंब कवायला वियेला कृपाळे विलंब कवायला वियेला कृपाळे विलंब कवायला वियेला कृपा विलंब कवायला वियेला कृपाळे विलंब कवाया लावियेला कृपाळे विलंब कवायला वियेला कृपाळे विलंब कवायला वियेला कृपाळे विठाबाई विश्वंभरे भवच्छेदके विठाबाई विश्वंभरे भवच्छेदके आई विश्वंभरे भवच्छेदके
महाराज म्हणतात, हे विठाबाई देवी, हे विश्वंभरे देवी, हे भवच्छेदक देवी, लवकर धावून ये. महाराज याला तीव्रता पण पहा धावा करण्याची. तीनदा हे पद आहे ना, चारदा नाही बरं का, तीनदा. तीन 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 पद आली, तीन तीन. येईवो येईवो येई धावून या. नकरी 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 आता आळसा वेरू. नेघे 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 तीन. याला त्रिवार म्हणतात. हे निर्वाणीचं बोलणं राहतं, तीनदा बोलणं. त्रिवार बोलणं म्हणजे सत्यवास, त्याच्यात दुसरं भागच नाही. त्याच्या पुढे काही बोलायचं. लिलाव पद्धत माहिती, लिलाव लिलाव लिलाव. सप्त्याचा काला झाला आणि उरलेल्या मटेरियलचा दुसऱ्या दिवशी लिलाव. साखरेचं भरलेलं पोतो, नेट वजन 100 किलो. एक राहिलो बा 4000. पुकारणारा 4000 रुपये एक वार, 4000 रुपये एक वार, 4000. एक म्हटला 42 रुपये एक वार, 42 रुपये एक वार, 42 एक वार, 42 रुपये 2 वार, 42 रुपये 2 वार, 45 रुपये एक वार, 45 रुपये एक वार, 45 रुपये एक वार, 45 रुपये 2 वार, एक म्हटला 5000 रुपये एक वार, 5000 रुपये एक वार, 5000 रुपये 2 वार, 5000 रुपये 2 वार आणि 5000 रुपये 3 वार. आणि मग एक शान उठला तोडला 7000. बस खाली आता 7000. आता 7 लाखही दिले तर पोत 5000 वाल्याच. याला त्रिवार सत्य म्हणतात. महाराज इतक्या तीव्रतेने धावा करतात. आई धावून ये धावून ये धावून. आणि एवढा धावा का करतात? महाराज म्हणतात, हे विठाबाई, हे जगत जननी, तुझ्या विरहानी मी व्याकुळ झालो, हताश झालो. हा काय वर्ण? विठाला विठाला धीर नाही माझे पोटी, झालो वियोगे हिमपुटी. वियोगाच्या दुखे, वियोगाच्या दुखे, वियोगाच्या दुखे, वियोगाच्या दुखे. आळविता करुणामुखे, आळविता करुणामुखे. कृपावंते माझी आई, कृपावंते माझी आई. करुणामुखे, करुणामुखे. कृपावंते माझी आई, कृपावंत माझे माझी खाली ओ विठाई, धाव खाली ओ विठाई. कृपावंते माझे आई, कृपावंते माझे आई. हिमपुटी शब्दाचा अर्थ आहे हताश होणे, निराश होणे, हतबल होणे. बस अवसान गळून जाणे, हातपाय धरून बसून राहणे. झालो वियोगे हिमपुटी. आई तुझ्या वियोगानं हिमपुटी म्हणजे हताश झालो. म्हणून आता मी विनंती करतो तुला, येईवो येईवो येई. आई ये तू, लवकर ये, उशीर नको करू, लवकर ये, धावून या. बरं तू तुला उशीर करायचं काय कारण आहे सांग बरं. आता माणूस लेट होऊ शकतो, अशा देवाला आणि देवीला लेट व्हायचं काही कारण आहे का? माणसाला असं गाडी चोकली राव म्हणता येतं का नाही? नाही तर मोटरसायकलच पंक्चर झाली, पंक्चरवालाच भेटलं, 7 किलोमीटर लोटली, झालो लेट. वाटतच पेट्रोल संपलं म्हणता येतं. काय ड्रायव्हरच नाही आलो, मी तर कपडे घालून बसलो, ड्रायव्हरचाच पत्त्यानी झालो लेट. ट्रॉफिक चितकी लागली ना, कोलारचा पुलच जाम, तिकडची तिकडून इकडची इकडं, झालं लेट. तसं याला काही कारण आहे का? तुला लेट व्हायचं काही कारण आहे का आई सांग?
तुला लेट व्हायला काही कारण नसतानी विनाकारण तू उशीर का करते? मग विलंब का वाया लावी याला तू तर कृपाळू आहे. तुझा स्वभाव कसा आहे? कृपावंते माझी आई धाव घाली गे विठाई. तू तर कृपाळू माऊली भुक्ती मुक्ती भांडार करी माझा अंगीकार. तुका म्हणे विठ्ठले तू तर कृपाळू आहे. मग हे कृपाळू विठाबाई तुला माझ्यासाठी धावून येण्याकरता उगीच का उशीर करते? कशा करता विलंब करते? अगं ये ना बाई लवकर. म्हणून विलंब का वाया लावी याला कृपाळे उशीर नको करू. येई ओ येई ओ येई उशीर. आणि बाई धाव येतानी सुद्धा कशी आहे? धावते विठ्ठल 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 तुका म्हणे चाली नको चालू. अहो हे लय प्रकार आहे. एखाद्याला हाक मारावा ना तर त्याच डगळे टाकीच येतो. अरे कवा पोचायचंय तू? काय अशी पावलं मोजीत चालत. आई असं हत्तीच्या चालीनी मुंगीच्या चालीनी नको चालू. गजगतीने नको चालू. काय प्रमाण बोललो मी? हा तुका म्हणे चाली नको चालू. चाली नको चालू. तू अशी चालत येऊच नको. मग धाव घाली धावते. आणि कशी धाव? महाराज म्हणतात आई कशी धावते मला नाही सांगता येणार. पण मी फक्त तुला एक लक्षात आणून देतो. उपमन्या कारण कैसी धावसी लवलाई. माझी प्रेम पाना क्षीरसागरा ठाई. माझी प्रेम पाना क्षीरसागरा ठाई. उपमाना 9:30 वाजायला लागले आता. विठ्ठल मी कशी धाव मला नाही तुला सांगता येणार. पण मी फक्त दिग्दर्शन करतो. एक काम कर. उपमन्यू करता धावली ना. मग उपमन्या कारणे कैशी धावशी लवलाई. उपमन्या करता धावली तशी धाव. नाही तर आई एक काम कर. द्रौपदी करता धावली ना तू. द्रौपदी करता कशी धावली? वेगाला मर्यादा नाही अशी धावली ना. कशी? हे बा द्रौपदीने जेव्हा धावा केला भगवान गरुडाला म्हटले गरुडा गाडी बाहेर काढ. फडका मार. आईल पाणी पाय. चारी टायरांची हवा पाय. स्टेपनी नीट आहे का पाय? भगवान बसले गरुड निघाला. द्रौपदीच्या संकटाच्या काळात देवाला आता गरुड इतका आहे महाराज. त्याच्यापेक्षा वेगवान विमान सुद्धा नाही बरं का. एकही विमान नाही. रॉकेट नाही. सगळ्यापेक्षा जास्त गती गरुडाला. त्या गरुडाचा वेग कमी वाटला. भगवान गरुडाला म्हटले गरुडा टाप लाव. गरुड म्हटला कारखाना सोडलाय तसा टाप लावलाय देवा. गरुडा एक्सलेटर दे. गरुड म्हटलं पार खालच्या पत्र्याला भिडलंय. गरुडा गाडी पिकअप का होत नाही? अरे गाडी पिकअप का होत नाही? स्पीड का धरीत नाही? गरुड म्हटला स्पीडोमीटरची मर्यादा संपली. काटा इकडून निघून पार इकडं टेकलाय. लास्ट झालाय. आणि याच वेगात गाडी चालत राहिली तर गाडीचं मशीन गरम होणार. गाडी फाटकन फुटणार. आणि देवा आपण दोघं पहिल्या गाडीनी मरणार. उद्या पेपरला अपघाती निधन. स्पीडोमीटरची मर्यादा संपली. भगवान म्हटले गरुडा याच्यापेक्षा जास्त वेग नाही. संपली मर्यादा. हो याच्यापेक्षा जास्त वेगाने पळता येत नाही तुला? म्हटले नाही. सरक तुझं काही काम नाही. गरुड टाकून दिला. गरुड टाकला देवानी. सोडलं गरुडाला. निघाले गरुडाहून उतरले भगवान. चल याच्यापेक्षा जलद चालता येत नाही ना तुला? धावता येत नाही ना? तुझं काही काम नाही. सरक. आणि काय केलं पा? त्वरा झाली गरुडा. टाकी येणे मागे द्रौपदीच्या लागे नारायणे. गरुडाचा वेग कमी वाटला. गरुड सोडला आणि देव त्याच्या अनंतपटीच्या वेगाने धावले. काय बोल. जनाबाईचा अभंग फार गोड आहे. ऐका. टाकीला गरुडा अनवानी पाय
अनवानी पाय जनी म्हणे माय, जनी म्हणे माय धावीन नदी टाकीला गरुड, अनवानी पाय जनी म्हणे माय धावीन नदी. मग देवा द्रौपदी करता धावली नाही तशी, गजेंद्र करता धावली ना तशी धाव, त्या उशीर नको करू विनाकारण. मग येई धावून या, विलंब का वाया लावियला कृपाळे, विठाबाई विश्वंभरे भवच्छेदके. बर कुठं अडकली तू, काय उशीर होतो तुला, कोठे गुंतलीस माये विश्वव्यापके. नाही, माझ्या करुणेचा माझ्या सेवेचा अव्हेर करू नको आणि माझ्यासाठी धावून येण्याकरता आळस करू नको. न करी आता आळस अव्हेरू. बरे बाय, मी असं का बोलतो तर तुला प्रगट व्हायला तुझ्यात आणि माझ्यात काही अंतर नाही ना. तू कुठे, माझ्या हृदयात आहे. मी धावा केला, तू लगेच प्रगट व्हायला पाहिजे, अंतर नाही ना. मग व्हावं या प्रगट कैचे दुरी अंतरू, म्हणून हे विठाबाई लवकर ये. आणि महाराज म्हटले आई काही काय, जोपर्यंत तू धावून येत नाही आणि मला दर्शन देऊन कृतार्थ करीत नाही तोपर्यंत माझी वाणी तुझा धावा करीत. नेघे माझी वाचा विसावा, नेघे माझी वाचा विसावा, नेघे माझी वाचा विसावा, नेघे माझी वाचा विसावा. तुका म्हणे हवा 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 साधावा, तुका म्हणे हवा हवा साधावा, तुका म्हणे हवा हवा साधावा, हवा हवा साधावा. विठाबाई विश्वंभरे भवच्छेदके, विठाबाई विश्वंभरे भवच्छेदके, विठाबाई विश्वंभरे भवच्छेदके, विठाबाई भवच्छेदके, भवच्छेदके. गोपाल कुमारी, गोपाल कुमारी, गोपाल कुमारी. चला विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव हरिनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, गुरु तुकाराम महाराज की, कनकावती माता की जय. विठोबा कुमार कुमार कुमार, विठोबा कुमाई, विठोबा कुमाई, विठोबा कुमार. अशा अर्थाचा जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा गोड असा हा अभंग आहे. मी माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे त्याचा अल्पसा विचार आपल्या पुढे सांगण्याचा यथामती प्रयत्न केलेला आहे. वेळ आपला पूर्णांशाने संपलेला आहे. आपल्या श्री क्षेत्र कनगर या गावी आपल्या गावचं ग्रामदैवत स्वयंभू आदिशक्ती कनकावती माता, या कनकावती मातेचा शारदीय नवरात्र महोत्सव या ठिकाणी मोठ्या श्रद्धेनं भक्तिभावानं आपण सर्वजण एकत्र येऊन संपन्न करीत आहात. आदिशक्ती कनकावती मातेची असीम कृपा, साधू संतांचा कृपा आशीर्वाद, कनगर ग्रामवासीय तुम्हा सर्व पुरुष भाविकांचं, सगळ्या भक्तिमती माता भगिनींचं अनमोल सहकार्य, गावातील सर्व तरुण मित्र म्हणजे युवा शक्ती सगळ्या तरुण मित्रांचं अनमूल्य सहकार्य, कनगर गावातील स्थानिक सर्व भजनी मंडळ, या भजनी मंडळातले सर्व हरिभक्तीपरायण मंडळी, त्या सर्वांचं अनमूल्य सहकार्य आणि आपल्या सर्व गावाच्या अति अनमोल सहकार्यातून कनकावती मातेच्या पवित्र या दरबारामध्ये शारदीय नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने संपन्न होत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह
या सप्ताहातली 4थ्या दिवसाची कीर्तन सेवा समर्पित करण्याकरता सर्व ग्रामस्थांच्या प्रेमातून, भजनी मंडळाच्या प्रेमातून आणि सप्ताहाची जी समिती आहे त्या समितीतले जे सगळे कार्यकर्ते आहे त्या सर्व कार्यकर्त्यांच्या प्रेमाच्या निमंत्रणातून सरपंच साहेब का हा आपल्या कनगर गावचे प्रथम नागरिक आदरणीय सर्जेराव भाऊ गाडगे सरपंच साहेब आणि त्यांचे सर्व सन्मित्र कार्यकर्ते मंडळी आपल्या सर्वांच्या प्रेमातून ही सेवा समर्पित करण्याकरता आमच्याकडे सुपूर्द करण्यात आली। निमंत्रणाचा स्वीकार झाल्याप्रमाणे आम्ही आलो, आपणही सर्वजण आलात आणि प्रसंगाचं औचित्य म्हणून महाराजांच्या या अभंगाचा यथामती विचार करण्याचा प्रयत्न केला। बऱ्याच जणांना अभंग नवीन वाटला असेल आहे की नाही, पण ज्यांच्या ठिकाणी वाचन करण्याची सद्बुद्धी नाही त्यांना फक्त तो नवीन वाटू शकतो। हा अभंग काकड्याच्या भजनात भूपाळी नावाच्या जो 2 मालिका आहे त्या भूपाळीमधला अभंग आहे, पहिल्याच भजनातला अभंग आहे। काकड्यातला अभंग जर नवीन वाटत असेल आहे की नाही, आता मोठं अवघड काम आहे, पण हा अभंग नवीन नाही। हा काकडा प्रकरणामध्ये भूपाळी नावाचं जे प्रकरण आहे त्या भूपाळी प्रकरणातला तुकोबारायांचा अभंग आहे, त्याचं आपण चिंतन करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे। विशेष आनंदाची गोष्ट अशी आहे का आपल्या जवळ 1-2 किलोमीटरवरती भक्ती ज्ञान वेदांत गुरुकुल आणि त्या गुरुकुलाचे परम आदरणीय आमचे अत्यंत हृदयस्थ असलेले हरिभक्तीपरायण संजयजी महाराज आणि संजयजी महाराज आणि विजयजी महाराज आणि त्यांची सर्व विद्यार्थीवृंद मंडळी ते कालही या ठिकाणी सेवेमध्ये हजर होते, आजही सेवेमध्ये या ठिकाणी उपस्थित आहे। तुमच्या पंचक्रोशीचं मोठं भाग्य समजा तुम्ही, ऐका परत 1-2 मिनटं घेतो। तुमच्या पंचक्रोशीचं, कनगर पंचक्रोशीचं, गणेगाव पंचक्रोशीचं काहीतरी अनंत जन्माचं पुण्य असेल, भाग्य असेल का हे महात्मे अतिशय निर्मळ, अतिशय प्रेमळ आणि अतिशय साधननिष्ठ साधक महात्मे त्या आपल्या गणेगाव या ठिकाणी भक्ती वेदांत गुरुकुल या सेवा आश्रमाच्या माध्यमातून कायमस्वरूपी वास्तव्याला आलेले आहे। आता सध्या त्यांच्याकडे अकोला, बाळापूर अकोला, जालना जिल्हा, घनसांगवी तालुका तिथले विद्यार्थी, ज्ञानपिपासू विद्यार्थी त्यांच्याकडे राहून मराठी व्याकरण, संस्कृत व्याकरण, ब्रह्मसूत्र, गीता भाष्य, वृत्ती प्रभाकर, अमृतानुभव, विचारसागर रहस्य असं वेदांत ग्रंथाचं त्यांच्यापाशी अध्ययन करत आहे। तुम्ही सुद्धा ऐका, ज्यांना वाटतं आपला मुलगा विद्वान व्हावा, चांगल्या प्रकारचा व्हावा असं ज्यांना वाटतं त्यांनी आपला मुलगा संजय महाराज आणि विजयजी महाराज यांच्याकडे त्यांना ताब्यात द्यायचा आणि 2 वर्षामध्ये तो मुलगा त्या असा तयार करून देणार। तुम्ही कारखान्याच्या जवळचे इकडून मुळी घातली का तिकडून साखर बाहेर पडते ना, तसं संजय महाराज आणि विजय महाराजांचा भक्ती ज्ञान वेदांत गुरुकुलाचा कारखाना आहे। इकडून पोरग घातलं का तिकडून हरिभक्त होऊन बाहेर येतं। हा कारखाना तुमच्या सामान्य मुलाला हरिभक्त करण्याची ताकद त्यांच्या तपस्येमध्ये आहे, त्यांच्या ज्ञानात आहे, त्यांच्या विद्वत्तेत आहे, त्यांच्या आचार विचारात आहे। आणि म्हणून तिथं गणेगावला शाळेतल्या सुद्धा मुलांना ते व्याकरण वगैरे शिकवतात आणि इतर आमचे ज्ञान पिपासू साधक त्यांच्याकडे राहून। नेपाळचा मुलगा होता आश्रमात, आता नेपाळचा 2 महिन्यापूर्वी तो मुलगा आता ऋषिकेश हरिद्वारला श्रीमद भागवत हा संपूर्ण 18,000 श्लोक श्रीमद भागवताची शिकण्याकरता तो मुलगा वृंदावनला आता गेला, नेपाळचा मुलगा। असं फार तुमच्या पंचक्रोशीचं भाग्य, संधी तुम्हाला चालून आलेली आहे। आपण सुद्धा त्यांच्याशी संपर्कात राहा। आणि दुसरी गोष्ट अशी, ऑनलाईन त्यांचे प्रवचनं, त्यांचे विचार ते आता प्रत्येकाच्या घरी जाऊन, गावात जाऊन परिचयामुळं वगैरे त्यात 2-2.5 वर्ष झाले, परिचय नसल्यामुळे सर्वांपर्यंत, पण मोबाईलच्या माध्यमातून ऑनलाईन त्यांचे विचार ते सर्वांपर्यंत पोहोचवतात। त्यांचा जो ग्रुप असेल
त्या ग्रुपला आपण कनेक्ट व्हा, चांगले विचार ऐका, अगदी शुद्ध विचार ऐका, ज्याने आपलं मन शुद्ध होईल, ज्याने आपलं अंतःकरण शुद्ध होईल आणि आपलं जीवन पवित्र होईल, अशी संधी आमचे आदरणीय संजय महाराज, विजय महाराज यांच्या निमित्ताने आपल्याला आलेली आहे. आज ते या ठिकाणी कीर्तनामध्ये उपस्थित आहे. त्यांची उपस्थिती तुमच्या माझ्या आपल्या सर्वांकरता वंदनीय आणि प्रार्थनीय अशा प्रकारची आहे. त्याचबरोबर आज कीर्तनामध्ये माझ्या अत्यंत हृदयस्थ सन्मित्र आदरणीय हरिभक्तीपरायण आपल्या राऊरी तालुक्याच्या वारकरी संप्रदायाच्या सेवेतलं एक भूषणावह व्यक्तिमत्व आदरणीय हरिभक्तीपरायण संपत काका जाधव जातपकर काका आज या ठिकाणी उपस्थित आहे. त्याचबरोबर काकांच्या सोबत आलेले आमचे एक हृदयस्थ सन्मित्र हरिभक्तीपरायण लक्ष्मणजी कर्डिले, चांदा तालुका नेवासा, चांद्याहून लक्ष्मण भाऊ ते या ठिकाणी आले. त्यांनी एक प्रमाण मगाशी म्हटलं, वास्तविक ती काळी पॅन्ट आणि पांढरा शर्ट पाहिला तर कोणाला वाटत नाही इतकं सुंदर भजन ते म्हणत असतील, पण त्या पॅन्टच्या ड्रेसच्या मध्ये एक लपलेला वारकरी त्या प्रमाणाच्या निमित्ताने आपल्याला त्याचं दर्शन घडलं. सुंदर लक्ष्मण भाऊ कर्डिले चांद्याहून ते या ठिकाणी आहे. आमचे आदरणीय सन्मित्र ऋषिकेश महाराज आहे. आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण नामदेव शास्त्री महाराज जाधव या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर आमचे सोपान महाराज दिवे ते या ठिकाणी आहे. आपल्या पंचकृषीमध्ये त्यांचं सेवा कार्य फार चांगलं आहे. मृदुंगाचार्य आमचे हरिभक्तीपरायण गणेश महाराज, हा आदरणीय गणेश महाराज या ठिकाणी आहे. हार्मोनियमवर आमचे सन्मित्र हृदयस्थ सन्मित्र हरिभक्तीपरायण ज्ञानदेव माऊली शेळके त्र्यंबकपूर आणि आपल्या राऊरी तालुक्याचं वैभव हरिभक्तीपरायण किशोर महाराज शेळके यांचे परमपूज्य पिताश्री ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. त्याच्यानंतर आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण किशोर भाऊ ते सुद्धा या ठिकाणी कीर्तनामध्ये. आता भाऊ प्रत्येकच ठिकाणी असतात. त्या दिवशी ताराबादला होते, मागच्या देवळालीच्या कीर्तनात होते. शक्यतो समजलं की ते म्हणजे माझ्याच कीर्तनाला येतात असं नाही, कोण्याही महाराजांचं कीर्तन असो त्यांची श्रद्धा आहे. तर किशोर भाऊ या ठिकाणी आहे. अन्य सगळी मंडळी आहे. दोन सोबदार एक का दोन एकच पटे एकच दोघांचं काम. सोबदार महाराज, विनेकरी महाराज, तुळशीवाल्या माता, साऊंड सिस्टीमवाले, शूटिंग करणारे आणि आपण आमच्या सोबत असलेले आमचे वावी गावचे आमच्या नूतन विद्यालय आणि उच्च महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य आदरणीय आमचे वाजे सर, चिरंजीव आमचे इंजिनियर गोविंद महाराज, आमचे ज्येष्ठ चिरंजीव कृष्णा महाराज, ही सगळी मंडळी आहे का नाही. अजून कोण आहे, सगळी मंडळी आहे. आणि आपण सर्व श्रोते सज्जन सगळ्या आया बहिणी सर्वांच्या समवेत जी सेवा संपन्न झाली ती भगवंताच्या आणि आदिशक्तीच्या चरणी श्रद्धायुक्त अंतःकरण आणि समर्पण आणि सेवेला ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल. हा बोलिले पुढे वेदेवा पुढे उत्तरे महाराज तुम्ही हरी नाही विचारिला अधिकार मी अपराध महाराज तुम्ही तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया अपराध महाराज तुम्ही ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम